विश्व मराठी संमेलनातील संस्कृती विषयक दुसऱ्या परिसंवादाचा विषय आहे संस्कृती आधारित विकास। या परिसंवादात सहभागी झालेले वक्ते आहेत माननीय गिरीश प्रभुणे, श्री राहुल सोलापूरकर, श्री भुजंगराव बोबडे आणि माननीय अपर्णा मोहिले। पुढील परिसंवादाचा विषय आहे सामूहिक समाजमन आणि समाजाच्या सामूहिक उत्थानामध्ये कला आणि परंपरेचे योगदान। आणि वक्ते आहेत श्री गिरीश प्रभुणे सर। सरांची ओळख मी आपणा सर्वांना करून देते। सरांनी दलितांसाठी, फासे पारधी समाजासाठी, भटक्या विमुक्त जमातीसाठी बहुमोल कार्य केले आहे। या कार्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना केली। त्याचबरोबर लाटांखाली पाणी, पालांवरचं जिणं, पारधी असे साहित्य लेखनही त्यांनी केले आहे। जीवन गौरव पुरस्कार, आगरकर पुरस्कार, केशवसूत पुरस्कार, मृत्युंजयकार, शिवाजीराव सावंत स्मृती समाजकार्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे। सर, या परिसंवादात मी आपलं स्वागत करते। विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनातील संस्कृती आधारित विकास या परिसंवादामध्ये सामूहिक समाजमन आणि समाजाच्या सामूहिक उत्थानामध्ये कला आणि परंपरेचे योगदान या अनुषंगाने मी काही विचार मांडणार आहे। तसं पाहता समाज हा कलेच्या आधारावरच विकसित होत गेला। कला, कौशल्य, कारागिरी किंवा शेती आधारित सर्व बाबी ज्या आहेत जीवनातल्या, याच्यामध्ये कलेला फार मोलाचं स्थान आहे। महाराष्ट्रातली काही दोन केंद्र आपण जर अभ्यासली, एक अजंठा वेरूळ, ज्याच्यामध्ये आज आपण पाहायला गेलं तर आपल्याला फक्त कला दिसते, चित्रकला दिसते, परंतु संपूर्ण समाज तिथे एकवटलेला आहे। विशेषतः ज्याला आज भटके विमुक्त समाज म्हटला जातो किंवा आदिवासी ह्या नावाने ज्याला अनुसूचित जनजाती म्हणून ओळखला जातो, अशा एक 12-15 जाती जनजाती एकत्रित येऊन अजंठा वेरूळची कला उभी राहिलेली आहे। किंवा गावोगावचे मंदिरं आहेत, गावोगावचे नद्यांवरचे घाट आहेत, गावागावामधल्या विहिरी आहेत, जुन्या पुराण्या विहिरी, या सगळ्या जर आपण नीटपणे पाहिल्या तर त्याच्यामध्ये कला आहे। आणि ही कला कशी आहे तर आजचं अगदी दृश्यरूप घ्यायचं झालं तर वारली समाज घेतला, ठाणे, डहाणू, पालघर या परिसरातला, तर तो शेती करतो, घरं बांधतो, बांबूची कामट्याची घरं, त्याला लिंपण करतो, म्हणजे प्लॅस्टर म्हणतो आपण ज्याला इंग्रजीत, ते लेपन करतो। आणि हे लिंपण झालं की त्याच्यावरती बोटानी किंवा बांबूच्याच काड्यानी चित्र काढतो। ही चित्र जी आहेत ही एक जण काढत नाही। वारली समाजाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण सर्व समाज मिळून आपल्या गावात कुठलं लग्न असेल तर ती चित्र काढायला लागतात। ऋतुचक्राप्रमाणेची चित्र आहेत। ऋतुचक्र चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, ह्या 12 महिन्यांचे जे ऋतुचक्र आहेत, उगादीपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून हे सुरू होतं। त्याच्यामध्ये नृत्य सामूहिक असतं। नृत्यामध्ये हातात हात घालून आणि पायाला ठेका जो आहे तो सर्वांचा एक असतो आणि एकाच वेळेला ती सगळी मालिका जी आहे, माळ, ती एका तालामध्ये करतं। तसं सापाचं वेटोळं असतं, ते थोडंसं शेपटीकडे आलं तरी तोंडापर्यंत त्याचं पोहोचतं। तसं ही संपूर्ण माळ जी आहे ती एका समाजाची आहे आणि समाजाचं एक मन झाल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय, एक तान एक आवाज आल्याशिवाय त्यांचे ते नृत्य उभं राहत नाही।
त्यामुळे आ करायला लागले की सगळ्यांचा एका सुरामध्ये येतो. हीच जी त्यांचं जीवनाची शैली आहे तीच त्यांच्या चित्रकलेत आहे, तीच त्यांच्या दैनंदिन जीवनात आहे. त्यामुळे हे जर पाहिलं आजही अस्तित्वात असणारा तो समाज आहे. त्यामुळे अजंठा जर आपण पाहायला गेलं किंवा वेरूळ पाहायला गेलं तर जवळजवळ ही संपूर्ण एक डोंगर, नालाच्या आकाराचा डोंगर आहे. आणि ह्या डोंगरामध्ये एका वेळेला म्हणजे 6व्या-7व्या शतकामध्ये 100-150 वर्षामध्ये समाजातला आज ज्याला वंचित, आज ज्याला तळागाळातला समाज म्हणता येईल असा वडार आहे, रंगारी आहे, पाथरवट आहे, बेलदार आहे, या सगळ्यांच्याकडे आजच्या ह्याच्यात आपण असं शिकतो म्हणतो की या बहुजन समाजाला काही विशिष्ट वर्गाने ज्ञानापासून वंचित ठेवलं, शिक्षणापासून वंचित ठेवलं. परंतु शिक्षणापासून वंचित ठेवलं असेल, ज्ञानापासून वंचित ठेवलं असेल तर बुद्ध काळ, जैन काळ किंवा सनातन काळ हा सगळा खडकामध्ये ज्याने कोरलेला आहे, ज्याने खोदलेला आहे. म्हणजे बुद्धाचं संपूर्ण जीवनचरित्र येतात. हे जीवनचरित्र खोदणारे हात हे कोणते होते? समाजाचे होते. आणि हे हात एका कलाकाराने 100-150 वर्ष, 200 वर्ष एक गुहा खोदली आहे, दुसरी खोदली आहे, तिसरी खोदली आहे, असं तर होणं अशक्य आहे. म्हणजे एका वेळेला 1000-2000 कारागीर, कलाकार त्या ठिकाणी खोदतायत आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच चित्र आहे, एकच संस्कृती आहे, एकच तत्वज्ञान आहे. आणि हे सगळं समाज मन, लोक अनेक आहेत पण समाजाचं मन एक झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. त्या एकरूपतेतनं जी साकारलेली कला आहे ती अजोड अशी आहे. आणि त्यामुळे मग त्याला कारागिरीचं हे काढलं तर आजचं जे छत्तीसगड म्हणलं तर तिथल्या खाणीतनं जे लोखंड काढणारी जमात आहे, लोखंड काढणारा गोंड किंवा माडिया आहे, त्यांनी लोखंड काढल्यानंतर त्या लोखंडाची छन्नी हातोडी बनलेली आहे. ती छन्नी हातोडी ह्या कारागिरांच्या हातात आलेली आहे. संपूर्ण खडकाचा अभ्यास करणारं तत्वज्ञान शास्त्र, खनिजशास्त्राचा अभ्यास आहे. खनिजशास्त्राबरोबर तत्वज्ञानाचा अभ्यास आहे, तत्वज्ञानाबरोबर कलेचा अभ्यास आहे. म्हणजे बुद्धाचं महानिर्वाणाचं जे चित्र आहे, शिल्प आहे, ते इतकं प्रगल्भ अवस्थेतलं आहे की 7व्या-8व्या शतकामध्ये वडार किंवा पाथरवट किंवा शिल्पकलेमध्ये कोण पारंगत असेल? आज जर आपण पाहिलं तर आजच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्राचीन काळापासून या ठिकाणी शिक्षणापासून वंचित ठेवलं असं मानलं जातं. आणि हे तर तत्वज्ञानापासून सर्व काही कला त्या ठिकाणी दिसतात, विज्ञान दिसतं त्याच्यामध्ये. आणि मग नुसता बुद्धाचा महानिर्वाणाचं जे पाहिलं तर बुद्धाच्या गालावरची खळी, डोळ्याच्या पापण्या, कानाची पाळी, कपाळ आणि नुकतंच मिटलेले डोळे इतकं हुबेहूब आहे की एक क्षण, एक सेकंद झालेला असेल, काही निमिषामध्येच बुद्ध या ठिकाणी महानिर्वाण झालेले आहेत. म्हणजे इतकं जिवंत कला ही समाज मनाच्या ह्याच्यामध्ये विकसित व्हायला काही लाख, काही हजार वर्ष लागलेली असणार. हे समाजमन आहे कसं भारताचं? भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. विशेष करून जर आपण पाहिलं तर जो भटकंती करणारा समाज आहे, नंदी बैल घेऊन येणार आहे, पाथरवट आहे, बेलदार आहे. बेलदाराच्या हातामध्ये जी कला आहे 40 गावाच्या जवळच्या ह्याच्यात, ती कला अशी आहे की ते शंख, शिंपले, गुळाची मळी, काही बेलफळं अशी टाकून त्याचा लगदा तयार करतात. हे खोदल्यानंतर, दगडामध्ये शिल्प खोदल्यानंतर तत्वज्ञान मनात आहे. बुद्धाच्या महानिर्वाणाला जवळजवळ 1000 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि बुद्ध डोळ्यासमोर उभा करून कुठल्याही प्रकारचं रेखाचित्र किंवा असं काही नाही आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये खोदकाम झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती लेपन करणारी जमात आहे, तीही मोठ्या प्रमाणात आहे. लेपन केल्यानंतर त्याच्यामध्ये रंगकाम करणारे आहेत, तेही विविध प्रकारचे आहेत. आज आपण पाहिलं तर दुकानात गेलं तर तिथे फलक लिहिलेला असतो की एकच भाव, रंगाची गॅरंटी नाही. आणि अजंठा वेरूळमध्ये गेलं तर 7व्या-8व्या शतकाच्याही आधीचे रंग आजही ताजेतवाने आहेत. हा ताजेतवाना जो आहे, फ्रेशनेस आहे, हा कुठून आला असेल आणि ह्याचं ज्ञान त्यांच्याकडे कुठून आलं असेल? आजही महाराष्ट्रात
कोकण, वेंगुर्ला, मालवण या भागात चित्रकथी नावाची जमात आहे. बंगालमध्ये जिथे रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन आहे त्या परिसरात पटचित्रकार म्हणून एक जमात आहे. मधुबनी आहे, इकडे वारली समाज आहे. आणि भीमबेटक्यामध्ये विष्णू श्रीधर वाकणकरांनी जे शोधून काढलं की भारतीय संस्कृती 40,000 वर्षापूर्वीची रेखाचित्र त्या गुहांमध्ये आहेत, विविध प्रकारचे आहेत. या 40,000 वर्षापासून ते आजच्या मधुबनी, पटचित्र, चित्रकथी, पाथरवट या सगळ्या समाजामध्ये सामूहिकरित्या ही कला अस्तित्वात आहे. त्यामुळे ह्या समाजमनाचा विकास भारतीय तत्वज्ञानाच्या आधारावर, अद्वैत तत्वज्ञानाच्या आधारावर, जैन तत्वज्ञानाच्या आधारावर समाज तोच राहिला, समाज मनही तेच राहिलं. कुठेही कुठल्याही प्रकारचा पंथ अभिनिवेश किंवा धर्म अभिनिवेश हा याच्यात कुठेही नाही आहे. बुद्ध येण्याच्या आधी जो समाज होता तोच बुद्धाच्या नंतर, तो शंकराचार्यांच्या नंतर, तोच संत मालिकेमध्ये. म्हणजे आज जर आपण मराठीतले 2 शिलालेख पाहिले, एक आहे चामुंडराये करविले, तो जो गोमटेश्वराचा मोठाच्या मोठा पुतळा आहे तो अखंड आहे. आणि त्यातली कला आहे, चामुंडराये करविले, चामुंड नावाच्या राजाने करवून घेतलं. हा मराठीतला आद्य शिलालेख कोरलेला आहे. हा कुणी कोरला, कुणी हे केला, तो काही फोटो काढलेला आहे, लेसर किरणाने कोरलेला आहे असं नाही, तर ज्या वडार समाजाने, ज्या तेलंगणात आलेल्या तेलुगू समाजाने ही लिपिबद्धता आणलेली आहे. त्यामुळे मराठी भाषा, मराठीचं सगळं विश्व पाहिलं तर कानाकोपऱ्यामध्ये अत्यंत प्रगत कला निपुण असा समाज नांदत होता. गावात एखाद्या खेड्यामध्ये गेलं तर घराच्या पुढे तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाच्या पुढे जी ठिपक्यांची रांगोळी काढली जाते, ठिपक्यांमध्ये सुद्धा अंतरिक्षाचं ज्ञान आहे. अंतरिक्षातले जे ठिपके आहेत, चांद तारे सगळे जे आहेत त्याचं ज्ञान आहे, ते पृथ्वीतलावरती उतरवलं जातं. चांदणी काढली जाते, तारे काढले जातात, ते एकमेकाला जोडले जातात. त्यामुळे एका ठिपक्यापासून ते अंतरिक्षापर्यंत सगळं ज्ञान घरातल्या महिलांना आहे. त्यामुळे समाज मन, कला मन या याच्यामध्ये सुद्धा जे लेपन केलं जातं, म्हणजे मूर्तीच्या वरती जे लेप लावला जातो, अनेकदा जुन्या पुरातन मूर्तीचं कवच पडतं निघून. हे लेपन करण्याची कला जी आहे ती अशी विविध प्रकारची आहे. बेलाचा रस आहे, कडुलिंबाचा रस आहे, कडुलिंबाच्या पाल्याचा रस काढून, बेलाचा रस काढून विविध प्रकारच्या दगडांना आधी त्याच्यात हे करणं आणि मग त्याच्यावरती शिल्प कोरणं. त्याचं लेपन केल्यानंतर पूर्ण त्याचं कुठलाही गुळगुळीतपणा यावा आणि त्याला कुठलीही कीड लागू नये. मी पटचित्राचं एक शिबिर घेतलं, त्याच्यात जो बंगालमधला कलाकार होता, कुटुंब होतं, त्यांनी कागद तयार केला, हाताने कागद तयार केला, कापड, खादीचं कापड घेतलं, त्याला कडुलिंबाच्या याच्यात बुचकळून काढलं की हे चित्र कुठल्याही किडीला येऊ नये. आणि मग त्याने सांगितलं की हे करत असताना आम्ही रंग जो तयार करू तो रंगसुद्धा याच्या केळीच्या रसामध्ये, केळीचं पान जे आहे, केळीचं सोप जे आहे त्याच्या रसामध्ये सगळे रंग हे केले आणि जो रंग आता निघणार नाही, कुठलाही डाग सुद्धा त्याचा हे होणार नाही, असे पक्के रंग या कलाकारांनी तयार केले. किती वर्षाची ही कला विकसित झाली. सामान्य कुळामध्ये जन्मलेले, सामान्य प्रकारचं जीवन जगणारे हे कारागीर दगडाची प्रत, लाल, काळा, चिरा या सगळ्याच्या आधारावर कुठल्या प्रकारचं याच्यात चित्र काढावं, कुठल्या प्रकारचं पॉलिश करावं, कुठल्या प्रकारचं रस त्याला लावावेत, या सगळ्याचं ज्ञान याचं कुठलंही पोथी याच्यामध्ये नाही. त्यामुळे आजही अशा जमाती, ज्या भटक्या जमाती आहेत, ज्या वनवासी क्षेत्रात राहणाऱ्या जमाती आहेत की ज्या एकत्र येतात त्यावेळेला याचा आविष्कार होतो. लग्नाच्या वेळेला किंवा सणवार असतात त्याच्या वेळेला. आणि त्यामुळे अजंठा, वेरूळ,
आणि भीमबेटका यातलं जर आपण पाहिलं नीट तर हा काही लाख समाजाचा एक चित्र असा आविष्कार आहे. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे आहे. नैसर्गिक रंग हे 12 महिने गोळा करावे लागतात. नृत्याची जी आहे ती 12 महिने त्यांचे चाललेले असतात. शिल्पकलेचं काम आहे ते 12 महिने चाललेले असतं. मग जात्यावरची ओवी ही म्हणायला लागलं तर जात जे आहे ते सुद्धा नक्षीकामाचं आहे. त्याच्यावरचा खुंटा आहे तो सुद्धा नक्षीकाम केलेला आहे. त्याच्यावरती बसल्यानंतर जे काही बोलायला लागतं असा जर नीट आविष्कार पाहिला आपण भारतातल्या कलाकार जमाती यांचं आविष्काराचं रूप पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की कष्ट करणारा जो आहे अशा ज्या आहेत याच जमातीने कला जोपासलेली आहे. याच जमातीने अनंत प्रकारच्या काव्यरचना केलेल्या आहेत. 12व्या 11व्या 12व्या शतकापासून ते अगदी गाडगे महाराजांच्या पर्यंतचा काळ, तुकडोजी महाराजांपर्यंतचा काळ घेतला तर एकूण काव्यरचना या संतांनी केलेली, सर्व जाती जमातीमध्ये संत निर्माण झाले. हाही एक सामूहिक मनाचा आविष्कार आहे. चोखोबा आहे, कुंभार काम करणारा गोरोबा कुंभार आहेत, नामदेव महाराज आहेत, शिंपी काम करणारे आहेत, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशा 12 बलुतेदारीमध्ये काम करणाऱ्या वर्गाने जवळजवळ 8 ते 10 कोटी काव्यरचना केलेली आहे. सामूहिक मनाचा कलेचा आविष्कार जसा अजिंठा वेरूळमध्ये दिसतो तसा साहित्याच्या काव्य प्रकारातही दिसतो. हे सगळं रूप पाहिलं तर मराठी, भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि जागतिक संस्कृती असा पट जर मांडला तर या पटावरती आपल्याला दिसतं की भारत हा अत्यंत तेजपुंज दिसतो. भा म्हणजे तेज, भा म्हणजे तेज, तेजामध्ये रत असणारा समाज जिथे राहतो तो भारत. त्यामुळे कला युक्त समाज मन जिथे राहतं तो भारत. असा भारतीय समाज, अशी भारतीय कला, असं सगळं समाज मन याच्या आधारावर भारताने जगावरती एक तत्वज्ञानाचं साम्राज्य हे केलं. तळागाळापर्यंत हे जाऊन पोचलं. हे विज्ञान जे आहे ते तळागाळापर्यंत जाऊन पोचलं. तक्षशिलेपासून ही सगळी जी विश्वविद्यालय आहेत भारतामध्ये, जग सगळं त्या ठिकाणी स्त्रिया पुरुष विविध वंशाचे लोक भारतामध्ये आले आणि जगामध्ये एक प्रकारची संस्कृती त्यांनी नांदवली. त्यामुळे आपला जो विषय होता सामूहिक समाज मन आणि समाजाच्या सामूहिक उत्थानामध्ये कला आणि परंपरेचे योगदान. भारतीय समाजाचं उत्थान कलेद्वारे झालेलं आहे. भारतीय संपूर्ण जगाच्या उत्थानातलं मानवतेचा जो संदेश आहे तो कलेद्वारे पोचलेला आहे. बामियानमध्ये आपण पाहिलं की बुद्धाची एवढी मोठी मूर्ती होती 700-800 फुटाची. या सगळ्या मूर्ती ज्या आहेत हाही कलेचा आविष्कार आहे. जगामध्ये जी जे पाऊलवाटा आपण शोधत गेलो तर या पाऊलवाटांमध्ये आपल्याला आढळेल ती कला. त्या कलेच्या द्वारे निर्माण झालेलं समाजमन आणि या समाजमनातनं निर्माण झालेली एक संस्कृती ज्याला भारतीय संस्कृती म्हणतात. असं हे आपल्याला भारताचा शोध घेतला. भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती याचा शोध घेतला आणि भारतीय तत्वज्ञानात जे काही मांडलं गेलेलं आहे अलीकडच्या काळात की भारतामध्ये बहुजन समाजाला शिक्षणापासून, कलेपासून, संस्कृतीपासून वंचित ठेवण्यात आलं. इकडे तर आपल्याला दिसतं की भारतातल्या समाजातल्या तळागाळातल्या जाती जमातीनेच हा संपूर्ण भारतीय संस्कृतीचा आविष्कार केलेला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा मूळ राष्ट्रीय प्रवाह, समाज मनाचा प्रवाह शोधायचा झाला तर तो या कला आणि याच्यातूनच आपल्याला आढळेल. त्यामुळे आपण मेकॉलेच्या आगमनानंतर आपल्या संस्कृतीपासून दूर होत गेलो. पुन्हा आपल्याला यायचं असेल तर तुकाराम बुवा, ज्ञानोबा, गोरा कुंभार, चोखोबा या सगळ्यांच्या याच्यात नामदेव महाराज यांच्याच मार्गावरती यावं लागेल आणि भारतीय समाज मन आपल्याला पुन्हा आपलं मन शोधावं लागेल या अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान या सर्वांची झलक कलेमध्ये असते आणि त्या आधारेच
समाजमन विकसित होत जाते हा विचार आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळच दाखवतो. सर्वच जाती जमातींमध्ये संत निर्माण झाले आहेत हा खरोखरी सामूहिक मनाचा आविष्कारच आहे. सामूहिक समाज मनामध्ये कला आणि परंपरेचे योगदान आपल्याकडून ऐकण्याचा योग आज आम्हाला आला. या परिसंवादात आपण सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. परिसंवादातील पुढील विषय आहे संस्कृती आणि परंपरांच्या समन्वयातून आधुनिक समाजाची जडणघडण आणि वक्ते आहेत राहुल सोलापूरकर सर. प्रायोगिक नाटके असोत वा व्यावसायिक, टीव्ही मालिका असोत किंवा चित्रपट, वर्तमानपत्रात स्तंभलेखन असो किंवा लघुपटांची निर्मिती, राहुलजींचा सर्व प्रकारात सहज आणि लक्षवेधी वावर आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर देखील त्यांचा अभ्यास असून त्यांनी अनेक व्याख्याने देखील दिली आहेत. जाहिरात आणि माहितीपट यांना आवाज देणे, लेखन करणे, त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांचे निवेदन करणे यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक चित्रपट स्पर्धांचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. अनेक संस्थांची ते विश्वस्त म्हणून जोडले गेले असून त्याद्वारे समाजोपयोगी आणि लोकाभिमुख कामात त्यांचा पुढाकार असतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चित्रकर्मी पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कला पुरस्कार, मराठी नाट्य परिषदेचा कैलासवासी अरुण सरनाईक पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. राहुल सर, आपले या संस्कृती परिसंवादात खूप खूप स्वागत. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनामध्ये संस्कृती आधारित विकास संकल्पना आणि स्वरूप या परिसंवादाच्या अंतर्गत मी राहुल सोलापूरकर आज आपल्याशी संस्कृती आणि परंपरांच्या समन्वयातून आधुनिक समाजाची जडणघडण या विषयावरती काही भाष्य करू इच्छितो. मुळामध्ये दोन शब्द म्हणलं तर अगदी जवळचे वाटतात, संस्कृती आणि परंपरा, पण त्यातला माझ्या दृष्टीने फरक असा आहे की माणूस ज्यावेळेला स्थिरावला आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी एका जागी वास्तव्य करून शेती म्हणा, उद्योगधंदा हे सगळं करायला लागला, त्याच वेळेला त्याच्याबरोबर संस्कृतीचा जन्म झाला. आणि परंपरा मात्र माणसाच्या रोजच्या व्यवस्थेमधनं निर्माण झाल्या. त्यामुळे रोजच्या व्यवस्थेतनं निर्माण झालेल्या परंपरा आणि मुळातच उदयाला आलेली समाजाबरोबर अशी संस्कृती, या दोन्हीचा समन्वय हा भाग सर्वात जुनी संस्कृती असल्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो असं माझं प्रामाणिक मत आहे. तर आधुनिक समाजाची जडणघडण याच्याविषयी माझं मत असं आहे की आत्ता जे काही ऐहिक सुखांसाठी आपण प्रयत्न करत असतो, विज्ञानाचे जे काही नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यातून अजून जीवन सुकर होतं आहे, हे सगळं म्हणजे आधुनिक जीवन का? तर मी त्याला आधुनिक जीवन म्हणत नाही. ती फक्त व्यवस्थेमध्ये होणारी बदल आहेत आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या काही बाकीच्या गोष्टी आहेत. पण आधुनिक जीवन पद्धती याचा विचार करत असताना आपला पेहराव, आपलं रोजचं जगण्यासाठी आवश्यक असणारं जे अन्न आपण ग्रहण करतो ते या सगळ्याशी निगडीत नसतो, तो असतो विचारांशी निगडीत, असं माझं प्रामाणिक मत आहे. साध्या गोष्टी सांगायच्या तर आपल्या संस्कृतीचाच आधार घेऊन सांगेन की त्यातला विज्ञाननिष्ठ भाग आता नवीन पद्धतीने पुन्हा समोर आणला गेला पाहिजे. कारण जुना काळ बघाल तर लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या समजावल्या गेल्या, परंपरेतल्या असतील नाही तर संस्कृतीतल्या, त्याला एक कुठेतरी धर्माचा आधार दिला गेला. त्याचं एकमेव कारण असं होतं की धर्माचा आधार दिल्याशिवाय लोकांना कळणार नाही असं वाटत होतं, म्हणून प्रत्येक गोष्ट सांगितली गेली. अगदी साधी गोष्ट आहे, हल्लीच्या काळामध्ये आपण पाटावरती आणि खाली बसून जेवत नाही. हल्ली आपण डायनिंग टेबल असतं, छानपैकी मेजावरती बसून, खुर्चीवरती बसून समोर ताट घेऊन जेवतो. पण बऱ्याच घरांमध्ये तरीही मी पाहिलेलं आहे की मौंजी बंधन जे चारही वर्णांना होतं आणि आहे, हे झाल्यानंतर त्या मुलाला काय शिकवलं जातं की बाबा ताटाच्या भोवती पाणी फिरव, व्यवस्थित प्रक्षालन कर, त्यानंतर चित्रावती घाल आणि त्यानंतर आचमन कर आणि त्यानंतर तू जेवायला नमस्कार करून सुरुवात कर. आपण त्यावेळे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे वगैरे म्हणतो तसं. आता खरं सांगायचं तर हे सगळं पंचमहाभूतांनी निर्माण केलेलं असं सगळं आपलं शरीर, ही 5 बोटं त्या पंचमहाभूतांचंच प्रतीक, आणि म्हणून ते 5 घास
असं सगळं त्यावेळेला सांगितलं गेलं. पण त्यातला गमतीचा भाग जर आपल्याला कळला तर किती वैज्ञानिक आणि आवश्यक दृष्टिकोन आपल्या पूर्वजांनी हे निर्माण करताना केला होता हे आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये मातीची घरं असायची, सारवलेल्या जमिनी असायच्या, पाटावर बसून समोर ताट ठेवून आपण जेवायचो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये, विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये 5 ग्रह कीटक मानलेले आहेत. काळी मुंगी, लाल मुंगी, मुंगळा, कोळी आणि झुरळ हे ग्रह कीटक आहेत. मग याशिवाय घरात पाल दिसते, उंदीर दिसतो, घूस दिसते, पण ते कीटकांमध्ये मोडत नाहीत. हे 5 कीटक असे आहेत की ज्या 5 कीटकांना मानवी शरीरावर आल्यावर सुद्धा पटकन कळत नाही की ते दुसऱ्या एखाद्या प्राण्याच्या, कारण मनुष्य हा प्राणी आहे, त्याच्या शरीरावर आलेले. आणि मग काळी मुंगी असेल तर आपल्याला सांगितलं तर अरे देवाची आहे, ती काही करत नाही, त्यामुळे तिला बाजूला सार. लाल मुंगी असेल तर काढ, चावेल. कोळीही चावतो, झुरळी काही वेळेला चावतं, मुंगळा तर चावतोच चावतो, मग त्यांना झटकून टाका असं म्हणलं जातं. मग त्यात आणखी नवीन पद्धती आल्या, अरे कोळ्याला मारू नको, टाक, कोळ्याला मारू नये, चांगला असतो कोळी. कारण का, तो जे जाळं विणतो त्यात आणखीन काही कीटक सापडतात, त्यामुळे घरातली शुद्धता होते, असा त्यातला दुसरा विषय. पण मग कोळी चिरडला तर अरे 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 वाईट झालं. आणि कोळी अंगावर, अरे वा शर्टावर होता का, मग आता नवीन सदरा मिळणार. अशा अनेक प्रथा नंतरच्या काळामध्ये बोलीतनं निर्माण झाल्या. पण मूळ पद्धत अशी होती की हे 5 ग्रह कीटक माणसाच्या शरीरावर जवळ येऊ शकतात. त्यात शेणाने सारवलेली जमीन, शेणकुडा हा हलका असतो, त्यामुळे रोज केर काढला जायचा, घराची स्वच्छता केली जायची. पण तरी थोडासा जमिनीला न चिकटलेला शेणकुडा असेल आणि वाऱ्याने तो जर आला तर जलतत्व हे शोषक तत्व असल्यामुळे तो कचरा माझ्या अन्नात येणार नाही, म्हणून पानाभोवती पाण्याची प्रदक्षिणा निर्माण करायची, एक रेघ निर्माण करायची की तिथे त्या ओलेत्यात तो कचरा तसाच थांबेल, अन्नात येणार नाही. या 5 ग्रह कीटकांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, कोणी प्रयोग करून बघायला हरकत नाही, की आपण आपली 4 बोटं पाण्याच्या ह्याच्यात बुडवा आणि त्याची एक रेष काढा, एखादा कोळी किंवा मुंगी किंवा मुंगळा किंवा झुरळ जात असेल तर. त्यांच्या सर्वांच्या पायांना, ज्याला पू केसर म्हणतो तशा पद्धतीचे इतके बारके रेशमी पायाला केस असतात की ते पाण्यात जर भिजले तर या 5 कीटकांना चालता येत नाही, ते फरफटायला लागतात. म्हणून ते जलतत्व रोधक असल्यामुळे त्याच्यापासून लांब राहतात. त्यामुळे जर असा एखादा कीटक अन्नामध्ये जाण्याच्या दिशेने चालत आला तर तो चालत चालत पाण्याच्या कडेनी जिथं कोरडी जमीन आहे तिथनं चालत येईल. आणि मग चालत येत असताना त्याला जर त्याच्यासाठीचा घास मिळाला तर तो पुढे जाणार नाही, तो तिथेच खात राहील. आणि त्या 5 जे दिलेले आहेत ते घास त्यांच्या पोटासाठी पूर्णपणे उपयोगी एवढे आहेत, पूर्ण त्यांची भूक भागेल असे आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळे असे त्या 5 ग्रहकटकांसाठी 5 घास, त्याला चित्रावती असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने त्या काळात आधुनिक समाज, याचा अर्थ विचारधारा निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या संस्कृतीमधनं केला गेला होता. झालं काय, धार्मिक अधिष्ठान दिल्यामुळे आता त्या पद्धतीने, मला साधी गोष्ट अशी आहे की जे काळाच्या बरोबर सुसंगत राहतं तेच प्रगती करतं असं म्हणतात, आणि जे काळापेक्षा वेगळं राहतं ते हळूहळू टाकलं जातं समाजातलं. आता तुम्ही सन्मायकाच्या टेबलवर, म्हणजे प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेल्या अतिशय सुंदर अशा डिझायनर टॉपवर, गॉगल ग्लासवर, AC रूममध्ये वगैरे डायनिंगमध्ये जेवताय, इथे चित्रावती काढून काय उपयोग आहे का? पण ह्या का काढल्या जायच्या, किंवा काही काळ का त्या पाटावर बसून जेवताना हे केलं गेलं पाहिजे, हे सगळं पुढच्या पिढीला सांगणं ही काळाची गरज आहे असं मनापासून मला वाटतं. आपल्याकडच्या काही परंपरा तर फार सुंदर आहेत असं मी बघतो. दुर्दैव असं आहे की त्या परंपरांच्या मागचं जे आधुनिकतेचं विज्ञान होतं, जो आपल्या पूर्वापार चालत आलेल्या लोकांचा दृष्टिकोन होता, तो मात्र पुढं गेलेला नाही. अनेकदा मी बघतो आमच्या शहरामध्ये औसेचा दिवस असेल तर वेगवेगळ्या मोठ्या चौकांमध्ये लोक रस्त्यामध्ये एक तारेचा आकडा घेऊन त्याला एक काळी बाहुली, लिंबू, 5 मिरच्या आणि ते विकत असतात 40 रुपये, 50 रुपये. मी अनेकदा पाहिले, माझे अतिशय उत्तम मित्र, लाखाच्या मर्सिडीज गाड्यांमधनं हिंडणारे, पण ते पण त्या दिवशी अगदी थांबतात, आठवणीने तो आकडा घेतात, त्या चक्रधराला, त्यांच्या ड्रायव्हरला सांगतात की बाबा पुढे नंतर गाडी लावा, औसेचा दिवस आहे, दृष्ट नको लागायला. आता खरं तर दृष्ट लागण्याचा याचा काहीच संबंध नाही आहे, त्याला अत्यंत आधुनिक विचार त्या काळामध्ये मांडला गेलेला आहे. मला असं वाटतं की हे आपण पुढच्या काळाकडे नेलं नाही. साधी गोष्ट आहे, पूर्वीच्या काळामध्ये प्रवास कसा व्हायचा, असे काही सुविहित बांधलेले डांबरी सिमेंटचे वगैरे काही रस्ते नव्हते. खडकाळ अशा याच्यातनं जात जंगलामधनं ते निर्माण झालेले असे रस्ते होते. आणि मग प्रवास सुरू झाला, जेव्हा चाकाचा शोध लागला, त्यानंतर बैलगाडी आली, मग बैलगाडीतनं प्रवास व्हायला लागला. मग बैलगाडीतनं रात्रभराचा प्रवास करताना त्यावेळेला काय होकायंत्र किंवा इतर गोष्टी आपल्याकडे नव्हत्या, तर वरती खगोलशास्त्रानुसार ग्रह, तारे आणि हे सगळं बघून त्या घरातला जो कोणी जाणकार असेल तो सांगायचा, हा शुक्र इकडं दिसतोय,
म्हणजे बघा, एका पुढच्या बाजूला डावीकडे जो फाटा लागेल ना, तिथनं अर्धा कोस गेलं की आपलं गाव आहे बघा, तिथं आपल्याला पोचायचं. पहाटेची वेळ असायची, अंधारच असायचा त्या काळामध्ये. आणि त्या बैलगाडीच्या खाली काळी बाहुली नव्हती, तर एक बिब्बा, लिंबू आणि 5 मिरच्या असा एक आकडा आणि शेजारी अगदी बारीक वात करून ठेवलेला कंदील, असं दोन्ही खाली लटकत असायचं. आपण जुने चित्रपट बघितले तर लक्षात येईल, लॉंग शॉटमध्ये वगैरे आपल्याला त्या बैलगाडीच्या खाली दिसतं. आता हे असायचं कशासाठी? तर त्याचं खरं कारण असं आहे, फिरकीचा तांब्या असेल, गडू असेल, काहीतरी बरोबर प्रवासात पाणी लागतं म्हणून घेतलेलं असतं. आपण हल्लीच्या काळात जसं रस्त्यात कुठेही बिस्लरीची बाटली घेतो, त्या काळामध्ये ते भरून घ्यायचे. समजा वाटेत तहान जास्त लागली आणि संपलं पाणी, तर पाणी शोधायचं कुठंतरी. जवळपास काही दिसत नाही, ना नदी दिसते, ना विहीर दिसते, ना होळ, ना काही आवाज, रात्रीचा किर्र अंधार आहे जंगलातनं जाताना. मग अशा वेळेला ते लिंबू काढायचं, त्याला एक 3-4 भुकं पाडायची त्या टोचणीने, ज्या तारेत ते अडकवले त्या, आणि ते थोडंसं पिळायचं. लिंबामध्ये जे द्रव्य असतं, रासायनिक घटक असतात, ते सायट्रिक ॲसिडचे आहेत. त्यामुळे आपल्या लाळ ग्रंथी ज्या असतात त्या प्रचंड प्रसरण पावतात आणि त्यातून एवढी लाळ तयार होते की पुढचे 2 तास तुम्हाला पाणी प्यावंसं वाटत नाही. यासाठी ते लिंबू असायचं. तुम्ही म्हणाल मग मिरच्यांचा काय संबंध आहे? ते तर तिखट असतं. अगदी बरोबर. समजा आपल्याला एकीकडे जायचं आहे किंवा पाणी शोधायला आपण बाहेर पडलो आणि बरोबर कंदील घेतला की कुठं काही जवळ दिसतंय का जंगलात म्हणून कोणी गेलं. आता कंदिलाचा प्रकाश हा त्याच्या परिघापुरताच पडतो म्हणून तो असा पुढं दाखवून मग आपण चालतो ना, की पुढचा रस्ता बघत जायचा. कुठल्याही गाडीचा फोकस कसा पुढं पडतो आणि मग खड्डा आहे का तर चुकवून चालवली, तसंच त्या काळात ते कंदील पुढं ठेवून चालत जायचं. आता कंदील पुढं ठेवून चालताना त्याच्या परिघातला भाग दिसलाय. झालं असं की चुकून एखादं साप, किरडू, काहीतरी कीटक, काहीतरी जनावर छोटंसं मला चावलं, ऐक करून मी एकदम हे झालं. आता करायचं काय? तर त्यावरचा पहिला भाग असा होता की लगेच यायचं आणि त्या आकड्यामधली मिरची चावायची, चावून खायची चक्क, कच्ची मिरची. का? जर मिरची तिखट लागली तर याचा अर्थ चावलेलं जनावर बिनविषारी होतं. कारण कुठलंही विष शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर पहिलं मानवाच्या चवीवरती म्हणजे टेस्ट बेडवरती परिणाम करतं असं विज्ञान म्हणतं. त्यामुळे ती तिखट लागली याचा अर्थ माझ्या चवीवर परिणाम नाही झाला, याचा अर्थ बिनविषारी होतं. आणि जर तिखट नाही लागली तर इथून पुढं मला वैद्याकडे पोचायचं आहे गावात जाऊन, तोपर्यंत काय करायचं? रक्तवाहिन्यांमधनं विष सगळीकडे जाऊ शकतं. म्हणून मग तो बिब्बा असायचा जो कंदिलाची काच उचलायची, त्याच्या खाली तो बिब्बा वितळवायचा, दाबून दाबून जिथं जनावर चावलंय तिथलं रक्त आणि त्याच्यावरचं विष शक्य तितकं दाबून धरून बाहेर काढायचं आणि मग त्याच्यावरती बिब्बा उगाळायचा जो उरलेलं विषही शेषून घेईल आणि जेणेकरून वैद्याकडे जाईपर्यंत माझ्या अंगभर ते शरीरात ते पसरणार नाही, तेवढ्या अवयवाशीच मर्यादित राहील. हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन होता त्यावेळेला. दृष्टीचा संबंध कुठे आला मला माहीत नाही. बरेच लोक असं म्हणतात, असं कसं म्हणता, घराच्या बाहेर पण लावलेलं असतं. अगदी बरोबर. कुठल्याही गावात शिरताना त्या गावच्या पाटलाचं, देशमुखाचं, प्रमुखाचं, सरपंचाचं जे कुठलं मोठं घर असेल त्याच्या बाहेर असा आकडा दिसायचा. पण तो आकडा दिसायचा कशासाठी ठेवलेला असायचा? रात्री अपरात्री जाणाऱ्या एखाद्या पांथस्थाला गरज लागली तर आपल्याकडे ते त्याला मदत ही देण्याची संस्कृती होती आणि त्यातून तो लावला जायचा. मग काही दिवसांनी लक्षात असायचं की लिंबू हे उन्हा वाऱ्या पावसामध्ये साधारणतः 14 दिवसांनी पूर्ण वाळून जातं. म्हणजे त्यातला रस शोषून घेतला गेलेला असतो स्वाभाविकरित्या. आणि मिरच्या या 7 दिवसांनी वाळून जातात आणि मग त्या पूर्ण कडक नंतरून जातात. म्हणजे ते चावण्याचा काही उपयोग नाही, त्याची तिखट होतं वगैरे, हे सगळं पुढचा भाग. मग गावचा किंवा तो जो कोण प्रमुख असेल ज्याचं घर आहे तो एक दिवस असं बाहेर बघता बघता म्हणायचा, आणि काय रे घरच्या कोणाचं लक्ष नाही काय, बदला जरा तो आकडा, हां बिब्बा राहू द्या, बाकीचं वरचं बदला, ताजं लावा. मग परत ताजं लिंबू आणि ताज्या मिरच्या लावल्या जायच्या. कालांतराने लक्षात असं आलं 14 दिवसांनी लिंबू वाळतं, 6 दिवसांनी मिरच्या. तरी मिरचीत थोडा ओलेपणा राहतोय, लिंबू पूर्ण वाळेपर्यंत ठेवायला हरकत नाही. मग त्यांनी काहीतरी ठरवलं असेल, अमावस्या किंवा पौर्णिमा दर 15 दिवसांनी येतं, त्याप्रमाणे बदलत जा. आणि घरात शिस्त लावून टाकली आणि परंपरा अशी निर्माण झाली की दर अमावस्येला ते लावायचं. आता आपल्याला वाटतं दृष्ट लागण्यासाठी दर अमावस्येला आकडा लावायचा. सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की आपण कुठलंही काम ज्यावेळेला संस्कृती आणि परंपरेच्या माध्यमातून करतो तेव्हा मुळात त्याचा जो काय अन्वय अर्थ आहे तो आधी समजून घेतला पाहिजे. तो आधुनिक दृष्टिकोनासाठी आजच्या पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे की आमच्याकडे हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन मुळातच आमच्या संस्कृतीत होता आणि परंपरा निर्माण होत असताना त्याच्यावर आधारितच परंपरा निर्माण केल्या गेल्या. फक्त सांगताना कदाचित त्याला पूर्वी दैवी अधिष्ठान दिलं गेलं असेल. आजच्या काळामध्ये त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणं आणि त्यातून हा समाज निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. हे सगळं मी बोलत असताना मला पूर्ण कल्पना आहे की आपण एका प्रचंड मोठ्या अशा कोरोनाच्या जागतिक संकटातनं जातो आहे.
काय घडलं हो शेवटी? लस येते, कदाचित संमेलन सुरू होईल तोपर्यंत लस आलेलीही असेल, बाकीच्या गोष्टीही झाल्या असतील, पण अगदी 30 आणि 40 कोटीच्या देशांमध्ये जो मृत्यूदर आणि ज्या प्रमाणात कोरोनाचा फटका बसला, 130 कोटीचा देश असूनही या भारतामध्ये तेवढा मोठा फटका, खरं तर किती मोठे मृत्यू आणि केवढा आकडा दिसायला पाहिजे. आपल्यासाठी तो मोठा वाटत असला तरी तो एकूण लोकसंख्येच्या मापनात पर्सेंटेज जर आपण बघितलं, त्याचं प्रमाण तर तो खूप कमी. याचं कारण काय हो? याचं खरं कारण असं की आपल्या संस्कृतीमध्ये दडलेल्या अनेक गोष्टी आणि आपण निर्माण केलेल्या चांगल्या परंपरा. आज परदेशातल्या लोकांना हे कळतंय की सारखं हस्तांदोलन करणं, सारखं मिठ्या मारणं हे नको आहे. छान नमस्कार, आपले 2 हात आपल्यापाशी, आपल्या हृदयापाशी जोडून मनातनं फक्त त्या माणसाला म्हणणं की बाबा तू आनंदी राहा, मी आनंदी राहतो, हे आता ते लोक स्वीकारायला लागलेले आहेत. कुठेही घरामध्ये बाहेरनं आलेल्या चपला घालून सगळीकडे हिंडणं, आणि चालतंय आमच्या घरात बूट चालतात. आपल्या घरातली पद्धतच अशी होती की बाहेरनं आलं की ज्या बाहेरच्या वाहना आहेत, चपला आहेत, बूट आहेत, ते बाहेर काढायचे, आत येऊन पाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरात जिथे कुठं, कारण त्याच्याबरोबर बाहेरचे कीटक, धूळ, इतर सगळ्या गोष्टी, जे जे काय वाईट आहे ते सगळं घरात येणार आहे आणि ते असता कामा नये. घर हे कायम पवित्र स्वच्छ राहिलं पाहिजे. आज त्या लोकांना हे सगळं पटतंय. म्हणलं तर ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. प्रश्न एवढाच आहे की त्या लोकांना कळायला इतकी वर्ष, काही शतकं जावी लागली की अहो हे आधीपासून हे लोक पाळत होते, आता आपल्यालाही तसंच करायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा आहे की संस्कृती आणि परंपरा या आपल्याकडे ज्या निर्माण झाल्या त्या आपण जगाच्या नकाशाकडे दिल्या पाहिजे. अनेकदा बोलताना आपण असं म्हणतो की भारत हा पौर्वात्य देश आहे, आणि मग एखाद्याला मी विचारलं तरुणाला की काय रे बाबा पौर्वात्याचा अर्थ काय, काय मोठी परंपरा आहे आपली, केवढी संस्कृती आहे. अगदी साधा शब्द आहे तो, आणि त्याचा साधा अर्थ आहे पौर्वात्य. याचा अर्थ पूर्वेकडचा. जगाच्या नकाशाचा विचार केला, पृथ्वी गोल असली तरी आपण दिशा मानतो म्हणून, तर आपण पूर्वेकडचे आहोत. म्हणजे थोडक्यात सूर्य ज्या दिशेला उगवतो, ज्या एनर्जीवर, ज्याच्या शक्तीवर सगळं जग चालतंय असं आपण म्हणतो. विज्ञानापासून सगळ्यांनी जे मान्य केलेलं आहे, अगदी धर्मापासून प्रत्येक, तो सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेचे आपण आहोत. दुर्दैवाने मधल्या सगळ्या काळामध्ये आधुनिकतेची कास धरत असताना, हातात मोबाईल आलेले असताना, इंटरनेट आलेलं असताना, ग्लोबल खेळ असं जगाचं वर्णन होत असताना, पश्चिमेतले युरोपाचे संस्कार आपल्याकडे आले आणि आपल्याला असं वाटायला लागलं केवढं आधुनिक त्यांचं जग आहे, या सगळ्या जगाचा वापर आपल्याकडेही व्हायला पाहिजे. खरं सांगायचं तर आपण पूर्वेकडचे पौर्वात्य आहोत. सूर्य उगवतो त्या दिशेचे उजेडातले संस्कार आपण पश्चिमेकडे नेले पाहिजेत. होतंय उलटं, आपण तिकडचे संस्कार अंधारातले उजेडात आणण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा सगळी गती जर या कोरोनानंतर जगाला बदलायची असेल तर जगाच्या हे लक्षात आलं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये ज्या गोष्टी विज्ञानाधिष्ठित होत्या, कदाचित त्यावेळेला मी म्हटलं तसं दैवी अधिष्ठान देऊन सांगितल्या गेल्या असतील, त्यांच्यामागं प्रचंड मोठं विज्ञान लपलेलं होतं. आधुनिकतेची कास धरत असताना त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जाणं आवश्यक होतं. दुर्दैवाने ते घडलं नाही आणि अपप्रचारच जास्त झाला. मला स्वतःला असं वाटतं की आज संस्कृतीच्या या सगळ्या ज्या जुन्या पाऊलखुणा आहेत किंवा घराघरांमधनं आपल्याला सापडणाऱ्या छोट्या छोट्या ज्या परंपरा आहेत, या परंपरा जतन करत असताना त्याचा आधुनिक अर्थ पुढच्या पिढीकडे देणं आणि त्यांना सांगणं की आपल्याच भूतकाळात अनेक गोष्टी लपल्या आहेत, त्या दृगोच्चर व्हायला पाहिजेत आपल्यासाठी, असा विचार जर आपण केला तरच ह्या नवीन पिढीकडं आपण आपला ठेवा पुढं दिला आहे असं आपल्याला स्वतःला समजता येईल, असं मनापासून मला वाटतं. प्रश्न एवढाच आहे की हे करायचं कोणी? कारण नेहमी म्हणलं जातं ना, शिवाजी आणि तुकाराम दुसऱ्याच्या घरात जन्माला यावेत. माझं प्रामाणिक मत असं आहे की जर आपण आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा एवढा अभिमान बाळगत असू तर एक वैशिष्ट्य जाता जाता मी मनपूर्वक सांगेन, कारण हे विश्वसंमेलन होतं आहे म्हणून. पहिलं धार्मिक विश्वसंमेलनाचं प्रतिनिधित्व भारतातर्फे स्वामी विवेकानंदांनी केलं होतं. त्यांचा जन्म ज्या महिन्यात होतो त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे संमेलन होतं आहे, आणि त्यावेळेला स्वामीजींनी भाषण करताना अत्यंत सोप्या भाषेत हिंदू संस्कृतीचं वर्णन केलं आहे, धर्माचं वर्णन केलं आहे. त्यांनी असं म्हणलं होतं की प्रत्येक जगातला धर्म असं सांगतोय की मोक्षाच्या दिशेने जाणं हेच मानवाचं अंतिम पाऊल असतं, आणि आमच्या धर्मात जर आलात, आमचा धर्म स्वीकारलात तर आमचा धर्म त्या मोक्षाकडे तुम्हाला सहजगत्या घेऊन जाऊ शकेल. आणि स्वामीजींनी असं म्हणलं होतं की कुठल्याही मार्गाचा तुम्ही स्वीकार करा, जो तुम्हाला आवडेल तो मार्ग, तो मोक्षापर्यंत तुम्हाला नेऊ शकेल याच्यावरती विश्वास ठेवणारा, कुठलाही संस्थापक नसलेला असा जो जगाच्या नकाशावरचा एकमेव धर्म आहे, त्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मला स्वतःला असं वाटतं एवढी मोकळीक, कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता
ज्या समाजामध्ये दिली गेली त्या समाजातली संस्कृती आणि त्या समाजामध्ये प्रत्यक्ष सिव्हिलायझेशन म्हणजे सामाजिकरण आणि स्थापता निर्माण होत असताना ज्या परंपरा निर्माण झाल्या त्याची कास धरून आपण पुढे गेलं पाहिजे. मी शेवटी फक्त माझ्या आयुष्यातला एक गंमतशीर भाग मुद्दाम सांगतो. लहानपणी माझे वडील मला एक गोष्ट सांगायचे. साधारणतः दिवाळीची सुट्टी लागलेली असायची, 6 महिन्याच्या परीक्षा संपलेल्या असायच्या आणि वडील म्हणायचे की आपण ज्यांच्याबरोबर थोडीशी शेती करतो, पुण्यापासून जवळ होती अगदी, म्हणजे सायकलने मी एक साधारण अर्ध्या पाऊण तासात त्या काळात पोचायचो, तर जा जरा का पाखरं येतात, मग ते आपले दाणे धरलेले आहेत कणसामध्ये, ज्वारी लावली आहे थोडीशी, तर तू जाऊन उडव. आता मी आपलं गोफण बिफण घेऊन जायचो, मजा यायची मला, 2-4 मित्रांना घेऊन जा सायकलीवर, गोफण, ती पाखरं उडतायत वगैरे वगैरे. आणि मग दिवाळीनंतर जरा साधारणतः थंडीचा सीझन आला आणि मग ते कणसं वगैरे कापायची वेळ आली की ती कणसं वगैरे सगळी कापली जायची, मग ती वाटप व्हायचं, 3-4 लोकांची आमची एकत्र शेती त्यातली, आणि मग ते आमच्या घरी सगळी पोती एक दिवस घेऊन यायची. पोती घेऊन आली की वडील मला असं सांगायचे, चल एक चांगली सुतळी घे आणि एक 10 कणसं व्यवस्थित अंतरांतराने बांध, त्याचं एक तोरण तयार कर आणि ते आपल्या मातीच्या घराच्या बाहेर वरती छपराच्या तिथं लाव आणि सगळं सोलून काढा, त्याच्यावरचे सालबिलं आणि व्यवस्थित दाणे दिसू देत. तर मी म्हणायचो, बाबा हे कशासाठी? तर ते म्हणायचे, असं काय करतो, अरे पाखरं येतात ना, मग त्यांना खायला नको का आपल्याला आलंय तसं. आणि मग मी चिडून एक दिवस असं म्हणलं की हे विचित्र आहे तुमचं बाबा, ज्या वेळेला तिथं तुम्ही मला पाठवता तेव्हा तुम्ही पाखरांना हाकलायला दगड गोफडीतनं मार म्हणून सांगता आणि आता मात्र कापून आलेलं पीक तर तुम्ही मला तोरण लावायला सांगताय. तर ते म्हणले, असं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला मिळतं ना त्यातलं थोडं आपण सृष्टीकडनं मिळवलं आहे म्हणून त्यांना परत द्यावं. त्यावेळेला दाणा धरत असतो, नुकता कच्चा असतो तो, त्यामुळे पाखरांनी जर तो खाल्ला तर त्यांनाही त्रास होईल आणि आपलंही पीक वाया जाईल, म्हणून मी त्यांना उडवायला सांगतो. पण आता दाणा पूर्ण पक्का आपल्यापर्यंत घरात आलेला आहे आणि आता आपल्याला चांगलं मिळतं आहे ना, मग ज्या पाखरांना आपण तात्पुरतं उडवून लावलं की बाबा तुला समजत नाही, तू अज्ञानी आहेस पाखरा, तुझं पोट बिघडेल, तुला कच्चं खाऊन त्रास होईल म्हणून मी त्यावेळेला उडवलं, पण आता तुलाही मी देऊ इच्छितो म्हणून त्यांच्यासाठी आपण तोरण लावलं पाहिजे. देण्याची संस्कृती ही इतक्या सहजगत्या माझ्या वडिलांकडनं त्यावेळेला माझ्याकडे आली आणि मग लक्षात आलं की आपल्या संस्कृतीमध्ये अशा कितीतरी गोष्टी लपलेल्या आहेत की ज्यातून पुढच्या गोष्टी घडत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने ज्यावेळेला समाज एकत्र येतोय, माणसं एकमेकांची काळजी घेत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोरोनाचा फैलाव होऊ नये, अगदी रस्त्याने चालत गेलेल्या मजुरापासून प्रत्येकाला चौकात चौकात जेवण दिलं गेलं, खायला दिलं गेलं, त्यांची व्यवस्था केली गेली, हे सगळं आलंय कशात? हे सगळं आधुनिक समाज एकीकडं विज्ञाननिष्ठ घडत असताना जी संस्कृती आपल्याकडे निर्माण झाली, ज्या परंपरा की माझ्यातल्या अर्ध खातोय तर त्यातलं चतकोर दुसऱ्याला द्यावं, त्याचंही थोडं पोट भरावं आणि माझंही भरावं, या सगळ्यातून हे निर्माण झालं असं मनापासून मला वाटतं. त्यामुळे संस्कृती आणि परंपरांच्या एकूण एकत्रित संकल्पित परिमाणामधनं आपण जर पुढच्या पिढीकडं ह्या आधुनिक जगात जगत असताना तुम्ही सगळी गॅजेट्स वापरा, सगळ्या गोष्टी वापरा, पण आपला मूळ विचार सोडू नका, हे जर आपण तिथपर्यंत नेऊ शकलो तर खऱ्या अर्थाने हा समन्वय मोठ्या प्रमाणावर घडेल असं मनापासून मला वाटतं. आणि ज्या ज्या लोकांना त्या विषयामधलं ज्ञान आहे, आणखी ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज वाटते आहे, ज्यांना ती खरंच आस आहे, त्यांनी ते प्रयत्न प्रत्येकाने करावेत आणि ही संस्कृती वसुधैव कुटुंबकम हा जो आपला संस्कारातला महत्त्वाचा मंत्र आहे त्यानुसार अख्ख्या जगाला एकत्र करण्यासाठी निर्माण करावी, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. वंदे मातरम. धन्यवाद सर. जेव्हा माणूस स्थिरावला तेव्हा सामाजिक स्वास्थ्यासाठी संस्कृतीचा जन्म झाला आणि रोजच्या व्यवस्थेमधून परंपरा निर्माण झाल्या. मला वाटतं ही संस्कृतीची आणि परंपरेची व्याख्याच आपण सांगितलीत. संस्कृती आणि परंपरेतील विज्ञाननिष्ठ भाग तरुण पिढीसमोर आणून संस्कृती आणि परंपरेचं जतन केलं पाहिजे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरतानाही मूळ विचार सोडू नये. हे आपले विचार खरोखर स्तुत्य आहेत. या परिसंवादात आपले विचार मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सहकार म्हणजे काय? जिथे नफा सगळ्यांना मिळतो तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं.
परिसंवादातील पुढील विषय आहे ऐतिहासिक वारसा स्थळांची सामाजिक बदलात भूमिका. आणि वक्ते आहेत मानवतावादी इतिहासाचे अभ्यासक श्री भुजंगराव बोबडे. इंजिनिअरिंग शिक्षण सोडावे लागणारे आणि त्यानंतर एक ट्रक क्लीनर ते देशविदेशातील व्याख्याने देणारे असे इतिहास अभ्यासक आहेत श्री भुजंगराव बोबडे. प्राध्यापक डॉक्टर ओम शिवा लिगाडे यांना सर गुरु मानतात. इतिहास शिकवण्याआधी स्वतः इतिहास समजून घ्यावा असे त्यांना वाटू लागले आणि त्याच प्रेरणेने ते विविध भाषा आणि लिपी शिकले. महाराष्ट्र शासन व विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या 12 वस्तुसंग्रहालय समित्यांचे ते कार्यकारी सदस्य आहेत. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे व इतिहासाचा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग व्हावा असे त्यांना वाटते. सर, आपले या परिसंवादात खूप खूप स्वागत. सर्वांना नमस्कार. आज आपण सगळेजण इथं ऐतिहासिक वारसा स्थळांची सामाजिक बदलात जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात बोलण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत. खरं म्हणजे आपण सर्वजण ऐतिहासिक स्थळांना नेहमीच भेटी देत असतो. लहानपणापासून माणसाला इतिहासाचं आकर्षण असतं. पण इतिहास जो आपण 2 अंगाने बघत असतो, एक इतिहास आपण बघतो तो म्हणजे लढायांचा, युद्धांचा इतिहास, कोण कधी जिंकले कोण कधी हारले यांचा इतिहास, कधी जन्मले कधी मृत्यू पावले. आणि मग त्याच्यासोबतच ही ऐतिहासिक वारसा स्थळे जिथं आपण आवड म्हणून फिरायला जातो किंवा एक भटकंती करायची याच्यासाठी आपण फिरायला जातो. पण खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक वारसा स्थळांची सामाजिक बदलामध्ये काय भूमिका आहे याच्यावरती आपण कधीतरी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. ज्या वारसा स्थळांकडे आपण आपल्या अस्मितेच्या दृष्टिकोनातनं बघत असतो, त्या अस्मिता म्हणजे जणू एखादा किल्ला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पाय लागलेला असेल, त्यांचा जन्म झाला असेल, मृत्यू झाला असेल किंवा इतर कुठला शिवाजी महाराजांचा त्या किल्ल्याशी संबंध आला असेल तर आपण त्या किल्ल्याला जतन करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि इतर किल्ले जे आहेत त्याच्याकडे आपण मात्र या दृष्टिकोनातनं बघत नाही. हे असं का होतं? किंवा एखादं विशिष्ट ठिकाण एखाद्या विशिष्ट राजवटीशी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आणि ती एखादी व्यक्ती जर एखाद्या समाज किंवा एखादा जात किंवा एखादा धर्म याच्याशी जर निगडीत असेल, त्याचे जर प्रमुख असतील तर त्याकडे अधिक गांभीर्यानं बघितलं जातं. ह्याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ले आणि विदर्भातील किल्ले किंवा मराठवाड्यातील किल्ले याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं. खरं म्हणजे ऐतिहासिक वारसा स्थळांना अशी कुठल्या तरी एखाद्या जातीय, धार्मिक किंवा कुठल्या तरी एखाद्या महापुरुषाच्या दृष्टिकोनातनं बघण्याऐवजी आपण सामाजिक बदलामध्ये याची काय नेमकी भूमिका आहे याच्याकडे जर बघायचं ठरवलं तर खऱ्या अर्थानं 2 प्रमुख भाग आपण बघू. एक, पहिल्यांदा आपण ऐतिहासिक स्मारकांच्या बाबतीत बघू आणि मग नंतर इतर त्या स्मारकांमधली किंवा त्या वारसा स्थळांमधील इतर बाबी ज्या आहेत त्याच्याकडे आपण बघूयात. जेव्हा आपण एखाद्या मंदिराला भेट देतो किंवा एखाद्या किल्ल्याला भेट देतो, कुठल्या एखाद्या हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सला जेव्हा भेट देतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की आपण ज्यांच्यासोबत जातोय त्या तरुण पिढीला किंवा त्या नव्या पिढीला आपण याच्यातनं काय देणार आहोत, म्हणजे नेमकं त्यांच्यासमोर आपण काय मांडणार आहोत. म्हणजे फक्त ठीक आहे या राजांनी हा किल्ला बांधला वगैरे इथपर्यंत सांगून आपण थांबायचे का नाहीये. खरं म्हणजे त्यावेळेच्या ठीक आहे त्यावेळेला इतक्या लढाया झाला, हा इथं आला, त्यांनी या पद्धतीने हे युद्ध केलं, यापेक्षा आता जर नवीन पिढीला याच्यातनं जर काही सांगायचं असेल की त्यावेळेला जेव्हा काही साधनं उपलब्ध नव्हती त्यावेळेला हा असा एक अभेद्य दुर्ग किंवा इतका अशा ठिकाणी त्यांनी हा किल्ला बांधला, तर आपण आता खऱ्या अर्थानं असं काही काम करू शकतो का? किंवा असं एखादं म्हणजे 600 वर्ष झाली, 700 वर्ष झाली, 800, 1000 वर्ष झालं हे ऐतिहासिक वारसा स्थळ जे अजूनही टिकून आहे, ऊन, वारा, वादळ, पाऊस या सगळ्यांमध्ये टिकून आहे, असं काही कन्स्ट्रक्शन वर्क आता आपण करू शकतो का? या बाबतीमध्ये आर्किटेक्चरल स्टडी किंवा ज्याला आपण असं म्हणू की एखादं घर आपल्याला बनवायचंय पण आपण घर सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकतो का की जे भूकंपामध्ये सुद्धा टिकू शकेल. जर हेमाडपंथी मंदिरांची शैली जर आपण बघितली तर ज्या ठिकाणी लातूर जिल्ह्यात निळकंठेश्वर, निलंगा येथील निळकंठेश्वर मंदिर जे आहे,
खरं म्हणजे किल्लारीचं हे भूकंप केंद्र होतं. आजूबाजूची 10-15 खेडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, परंतु तिथं असलेलं निळकंठेश्वराचं मंदिर, ज्याला फक्त एक साधारण तडा गेलेला होता. म्हणजे इतक्या प्रचंड हानीनंतर सुद्धा या मंदिराला कुठलाच धोका का नाही पोहोचला, याचं कारण ती स्थापत्य शैली. तर या स्थापत्य शैलींचा आज आपण काय उपयोग करू शकतो, कशा पद्धतीनं आपण हे सोशल यूज ऑफ द हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स करू शकतो, सामाजिक याच्यामध्ये उपयोग त्याचा कसा आणू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा 64 आर्ट्स कलांकडे जेव्हा आपण बघत असतो, ऐतिहासिक वारसा स्थळं ही या 64 कलांची प्रतिकात्मक रूपं आहेत असं मी त्याला मानतो. कारण जेव्हा एखाद्या टेम्पलला आपण जातो, एखाद्या मंदिरावरती जातो किंवा वेरूळ सारख्या लेणीच्या ठिकाणी जातो आणि आपल्यासोबत जर आपलं एखादं छोटंसं मूल असेल, आपण जर त्याला असं म्हणत असू की बेटा इतकं सुंदर शिल्प तुला दिसतंय किंवा हे लेणी तुला दिसतायत, तुला कागदावरती किमान याचं चित्र काढता येऊ शकेल का? आणि मग त्या मुलानं जर सांगितलं की नाही मला काही हे जमणार नाही, बघ प्रयत्न तरी करून बघ. सोबत मात्र आपण त्या कागद घेऊन जाणं, पेन्सिल घेऊन जाणं हे आपण केलं पाहिजे. कारण ते त्याच्यामध्ये असेलच, त्याच्यात ती वृत्ती असेल, सवय असेल असं नाही, पण आपण सोबत ठेवलं पाहिजे. ऍटलिस्ट खिशात एक छोटीशी डायरी. आणि तुम्ही जर त्याला सांगितलं की प्रयत्न तरी करून बघ, त्याआधी आपण प्रयत्न करून बघितला पाहिजेत. कारण दुसऱ्याला सांगण्याच्या आधी आपण थोडासा तरी किमान स्वतः आधी करून बघितलेलं असलं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा त्याला सांगता की तू हे करू शकतो, तू बेस्ट करशील, तो जेव्हा एकदा करायला लागतो, जेव्हा त्याचं भान किंवा त्याची तन्मयता तिथं लागते, भान हरवणं एखादी क्रिया करत असताना किंवा तन्मय होणं, हे जेव्हा तो तिथं होतो, त्यावेळेला जर तुम्ही त्याला सांगितलं की नाही आता राहू दे चल, तरी देखील तो तुम्हाला सांगेल की नाही मला अजून थोड्या वेळ थांबू द्या, मला हे पूर्ण करू द्या. कारण नवी पिढी जी एक रिसिव्हर आहे, द बेस्ट रिसिव्हर्स, खरं म्हणजे प्रत्येक छोटं मूल हे एखाद्या कच्च्या माती म्हणजे ओल्या मातीचा गोळा ज्याला आपण म्हणतो किंवा चिखलाचा गोळासारखं असतं, त्याला आपण जसं रूप देऊ तसं ते घडत असतं असं आपण म्हणत असतो. पण या ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी आपण या पद्धतीनं या छोट्या मुलांना, लहान मुलांना जर घेऊन गेलो, नव्या पिढीला, तरुणांना जर घेऊन गेलो, त्यांच्यामध्ये या कलांना रुजवण्याची जर आपण सुरुवात केली, तर खऱ्या अर्थानं ही नवी पिढी वाईट मार्गाकडे वळणार नाही. आपल्याला जे त्यांना सांगावं लागतं ना, हे करू नको, ते करू नको, टीव्ही बघू नको, पण रात्रंदिवस आपणच जर टीव्ही मध्ये जर व्यस्त असू, तर नव्या पिढीला आपण कुठून सांगणार आहोत की तू टीव्ही बघू नको. तर अशा ठिकाणांना त्यांना घेऊन जाणं आणि त्यांना या बाबतीमध्ये प्रेरणा देणं ही खरं म्हणजे आजची गरज आहे. आणि जेव्हा एकदा तुम्ही त्याला घेऊन जाता, त्याला ती सवय लागते. आपण आपल्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, त्यावेळेला आपण ज्या पद्धतीनं मैदानांमध्ये खेळायचो किंवा किल्ल्यांना जायचो, दूरदूरच्या मंदिरांना सायकलवरती व्हिजिटसाठी जायचो, असं आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो का? आणि पॉसिबल नसेलच की जर नाहीच आहे, तर तुम्ही मग या कम्प्युटरच्या माध्यमांचा उपयोग करून, डिजिटल माध्यमांचा उपयोग करून अशा स्थळांची माहिती त्याला अत्यंत सुंदर पद्धतीनं कसं आपण देऊ शकतो किंवा त्याला त्याच्याशी कसं इंटरॅक्ट करू शकतो, याचा आपण गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. या पुढे जाऊन सांगायचं असेल तर खरं म्हणजे सामाजिक बदलातली ऐतिहासिक वारसा स्थळांची दुसरी एक महत्वाची भूमिका म्हणजे आपण ही सगळी मॉन्युमेंट जी बघत असतो, तर आपण त्याला पिरियॉडिकली म्हणजे हे इतकं प्राचीन आहे, हे मध्ययुगीन आहे किंवा हे आधुनिक आहे या पद्धतीने बघतो. पण त्याचा आनंद घेणं ज्याला आपण म्हणतो, रसपान ज्याला आपण, शृंगारवीर करुणाद्भुत हास्य भयानक हा बिभत्स रौद्र शांतश्च काव्य नवरसामता, तर अनेक रस जे आहेत, सुंदरता ज्याच्यामध्ये आहे, आनंद आहे, तर या वास्तूंकडे बघितल्याच्या नंतर आपण तो आनंद घेऊ शकतो का? जसं उदाहरणामध्ये समजा अजिंठ्याच्या लेणीमध्ये आपण गेलो आणि तिथं अगदी गेल्याच्या नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लेणीच्या त्या स्तंभांच्या खाली जर आपण बघितलं, तर तिथं असा तळखड्यांना उचलणारा जो बालयक्ष जो दाखवला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं सुंदर हास्य दाखवलेलं आहे, ते जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण होतो. मग कला, स्थापत्य आणि एकूणच शिल्पशैलीचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेली ही लेणी जेव्हा आपण बघतो किंवा ही मंदिर आपण बघतो, तेव्हा कुठेतरी असं आपल्याला वाटतं की पूर्वजांनी हे संचित निर्माण करून ठेवले, पण आम्ही त्याची राखण किंवा त्याचं रक्षण तरी व्यवस्थित करू शकलो का? या वारसा स्थळांचं रक्षण आपण करू शकलो नसेल, तर सगळ्यांनी म्हणून लेट अस कम टुगेदर अँड सेव्ह द दिस कल्चर फॉर टू सेव्ह आवर फ्युचर, या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला या सगळ्यांचं जतन संवर्धन करायचं आहे.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे जेव्हा आपण अशी या सगळ्या ऐतिहासिक वारसास्थळांची माहिती घेत असतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची जी भूमिका ठरते ती म्हणजे आपल्याकडचे जे असलेले हस्तलिखित ग्रंथ आहेत, आयुर्वेदाची हस्तलिखित असतील किंवा इतर हस्तलिखित ग्रंथ असतील, ज्यामध्ये आपण किल्ला स्थापत्य जेव्हा आपण अभ्यासतो किंवा इतर मंदिर स्थापत्य आपण अभ्यासतो, खरं म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लेट मेडिव्हल पिरियड, उत्तर मध्ययुगीन कालखंड असं आपण त्याला म्हणू, 1750च्या कालखंडात साधारणतः शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले म्हणजे आपल्याला जमिनीवरचं पाणी लवकर शोधता येत नाही, पण समुद्रामध्ये खारं पाणी जिथं असतं अशा ठिकाणी किल्ला बांधलाय आणि त्या किल्ल्यामध्ये मात्र गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. हे कसं शोधायचं, यासाठी काय टेक्निक होती, यासाठी शाला वास्तू नावाची जी हस्तलिखित आहे त्यांचा जर आपण अभ्यास केला, याच कालखंडामध्ये काही लोकांनी जे भोजन कुतूहल सारखी जी हस्तलिखित लिहून ठेवली, ज्यामध्ये चिकनगुनिया म्हणजे हाडांचा ताप त्याच्यावरती कशी मात करायची याच्यावरती लिहून ठेवलं. ही ऐतिहासिक साधनं आहेत. ऐतिहासिक साहित्याचा म्हणजे वारसास्थळांचा अभ्यास करता करता या साधनांचाही आपण अभ्यास करायला लागतो. हे सगळं करण्यासाठी आपल्या त्या काळातल्या भाषा आणि लिपी येणं हे खूप आवश्यक आहे. कारण एखाद्या वारसास्थळावरती जातो, तिथे एखादा शिलालेख असतो, काहीतरी माहिती लिहिली असते, ती आपल्याला वाचता आली पाहिजेत. आणि मग हे वाचायचं असेल तर मग आपल्याला त्या भाषा आणि लिपी शिकता आल्या पाहिजेत. म्हणून नव्या पिढ्यांना आपल्याला या प्राचीन भाषा आणि लिपींची सुद्धा ओळख करून देणं ही तेवढीच महत्वाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये भारतभरामध्ये आता सध्या काही संस्था या पद्धतीचं खूप चांगलं काम करत आहेत. यानंतर पुढचा मुद्दा सांगायचा तर जेव्हा आपण आज कोरोनासारख्या काळामध्ये ऐतिहासिक वारसास्थळांकडे जेव्हा बघत असतो, खरं म्हणजे खूप लोक जी वारसास्थळांना येणारी होती सगळीकडं प्रवास किंवा दळणवळण ठप्प झालं आणि एकूणच जे लोक होते ते सगळे म्हणजे अगदी कुठलाच त्यांना हाताला रोजगार नव्हता किंवा कसलं कमवण्याचं काही साधन नव्हतं, कारण लोक येण्याचं बंद झाले आणि पूर्णपणानं उपासमार ज्यांच्यावरती वेळ आली. अशा वेळेला खरं म्हणजे काय आपण शिकलं पाहिजे याच्यामधून, एखाद्या वारसास्थळाच्या ठिकाणी, ऐतिहासिक वारसास्थळाच्या ठिकाणी केवळ तिथलं मार्केट जे आहे, बाजारपेठ जी आहे, येणारे लोक आणि त्या लोकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा एवढ्यावरच आपण फिजिकल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, तिथं आल्यानंतर दिली जाणारी सेवा एवढ्यावरच हे अवलंबून नाही राहिलं पाहिजे. नव्या जगानं, नव्या टेक्नॉलॉजीने शिकलं पाहिजे की जेव्हा अशा पद्धतीनं लोक आपल्याकडे येणं बंद होतात तर आपण या वारसास्थळांना डिजिटल रूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का, चांगल्या माहिती, व्यवस्थित माहिती सुंदरपणानं आपण त्यांना देऊन ते करू शकतो का. जसं म्युझियम्स, व्हर्च्युअल म्युझियम्स किंवा डिजिटल म्युझियम्स होत आहेत आणि त्याच्यामधनं सुद्धा ते इकॉनॉमी जनरेट करतायत, म्हणजे त्यांना त्याच्यातनं उत्पन्न मिळतं. तर आपण आपल्या इथल्या अशा ऐतिहासिक वारसास्थळांना जी खरं म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या समाजाला जगवण्याचं काम करतात, एखादं जर मोठं मंदिर असेल, पंढरपूरचं मंदिर असेल, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर असेल, खरं म्हणजे हजारो लोक त्याच्यावरती डिपेंड आहेत. परंतु इतक्या लोकांना तरी आपण नाही रोजगार पुरवू शकलो, पण काही किमान ऍटलिस्ट काही लोकांना देऊ शकतो का, किंवा या वारसास्थळांच्या प्रतिकृती आपण निर्माण करू शकतो का. जसं आपण ताजमहलला जर व्हिजिट केली तर ताजमहलची प्रतिकृती तिथं आपल्याला विकत मिळते, पण आतापर्यंत तरी कधी कैलास लेण्याची प्रतिकृती निर्माण करून विकत मिळाली असं नाही ऐकलेलं. त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे, त्याची प्रतिकृती कोणीतरी तयार केली आणि ती तिथं विक्रीसाठी ठेवली, म्हणजे अफोर्डेबल प्राइस असं जरी आपण त्याला निर्माण करून ठेवलं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु याकडे अद्यापर्यंत कधी नीट विचार केला गेला नाही. म्हणून ऐतिहासिक वारसास्थळ प्रचंड आहेत आपल्याकडं. आपण खरं म्हणजे संपन्न देश आहेत. भारतामध्ये अशा पद्धतीनं हजारो वारसास्थळ, केवळ नॅशनल प्रोटेक्टेड मॉन्युमेंट साईट्सचा विचार केला तर साधारणतः 5800 नॅशनल प्रोटेक्टेड साईट्स आपल्याकडे आहेत. परंतु या वारसास्थळावरती केवळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, त्यातल्या त्या ताजमहल आणि बोटावर मोजण्या इतक्या जर काही सोडल्या, 35 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आपल्याकडे आहेत, पण बोटावर मोजण्या इतक्या जर सोडल्या तर इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं समाजाला जोपर्यंत ह्या सेवा नाही, म्हणजे लोकांना सेवा मिळत नाहीत किंवा लोकांना त्याचा म्हणावा तसा बेनिफिट मिळत नाही, याचं कारण काय, जोपर्यंत सामान्य लोकांना किंवा त्या ऐतिहासिक वारसास्थळातल्या परिसरातल्या लोकांना असं वाटत नाही की हे वारसास्थळ आपलं आहे, आपण सगळ्यांनी मिळून याचं जतन करायला पाहिजे, तोपर्यंत कुठलंही सरकार सुद्धा त्याला काही करू शकणार नाही. कारण सरकारी स्तरावरती असं जास्तीत जास्त किती स्थळांचं काम करता येऊ शकतं, कारण मॅन पॉवर किंवा मनी पॉवरचा जरी विचार केला तर सगळ्यांनाच हे मदत पोहोचवणं शक्य नाहीये. त्यामुळं आपण समाजानं सुद्धा हा विचार करायला पाहिजे, इट्स आवर हेरिटेज आणि आपण याला जतन केलं पाहिजे अँड वी मस्ट बी प्रोटेक्टेड इट.
तिसरी महत्वाची गोष्ट, नव्या पिढीला याच्यामधनं जी प्रेरणा देण्याची आहे, मग समजा जर तो अभेद्य किल्ला असेल, मजबूत असेल, तर त्यांना तसं निर्माण करता येऊ शकतं का, त्याबद्दल प्रमोट करा. एखादं सुंदर स्थळ असेल, एखादं शिल्प असतील, पेंटिंग्स असतील, तर त्याच्याबद्दल त्यांना प्रमोट करा. म्हणजे या नव्या पिढ्यांना चांगल्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी ही ऐतिहासिक वारसा स्थळं खऱ्या अर्थानं एक मोठी भूमिका बजावत असतात. तर दोन्ही म्हणजे ऐतिहासिक वारसा स्थळांचा सामाजिक बदलामध्ये जसा उपयोग आहे, तसं समाजानं देखील त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा रोडमॅप तयार केला पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. जस्ट एक बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं असेल, तर आपण जेव्हा जर्मनीमध्ये जातो, जर्मनीतल्या प्रत्येक गावागावामध्ये त्यांची स्वतःची संग्रहालय आहेत आणि ती संग्रहालय ती गावं चालवत असतात. कारण दिस इज आवर विलेज हेरिटेज, असं त्यांचं लोकल हेरिटेज, अशी त्यांची ती भावना असते. आणि मग तिथं कुठली इगो आड येत नाहीत किंवा कुठले पॉलिटिकल पार्टी किंवा कुठला अजून एनी प्रॉब्लेम्स ते येत नाही, कारण इट्स आवर विलेज. हे आपल्या संपूर्ण गावाचा, आपल्या शहराचा ऐतिहासिक वैभव आहे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, आपण जतन केला पाहिजे. आणि एखादं गाव, शेक्सपियरच्या गावाबद्दल नेहमी सांगितलं जातं की शेक्सपियरचं गाव त्यांनी जसंच्या तसं जतन केलेलं आहे. आम्ही असं सांगू शकतो का की आमच्या इथे कालिदासाचं असं काही जतन केलेलं आहे किंवा पु ल देशपांडेंचं जिथे झालं असं काही जतन केलं आहे? एनी ज्यांना आपण नॅशनल फिगर्स असं म्हणतो, त्यांचं असं काही आपण केलंय का? फक्त त्यांचं राहतं घर तेवढं जे असतं तेवढ्या पुरतं केलं असतं. पण पुन्हा तिथून अशी प्रेरणा घेऊन मोठी होणारे व्यक्ती आपण या ह्याच्यामध्ये केव्हा निर्माण करू शकू? तर याच्यासाठी आपल्याला त्या ऐतिहासिक वारसा स्थळांचा खऱ्या अर्थानं सामाजिक बदलातली जी भूमिका आहे ती समजून घेऊन ती आपल्याला जगासमोर मांडता आली पाहिजे आणि तसा त्यांचा आपण उपयोग करून घेता आला पाहिजे. तर खरी अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी मी नेहमी असं म्हणत असतो की कर्नाटकातलं बेलूर हळेबीड असेल किंवा राजस्थानच्या माउंट आबूची दिलवाडाची विमल वसई, लूण वसई सारखी मंदिर असतील, कागदावरती सुद्धा इतके सुंदर स्केच, अप्रतिम स्केच काढता येणार नाहीत अशी अप्रतिम कला वैभव आपल्या या महान भारतीयांनी निर्माण करून ठेवलेली आहेत. तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळून प्रयत्न करता आला पाहिजेत की नव्या पिढीला त्यातनं आपल्याला एक प्रेरणा देता आली पाहिजेत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. जागतिक मराठी साहित्य परिषदेमध्ये या माझ्या वक्तव्याचा आपण सगळ्यांनी आनंदाने स्वीकार केला, त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट. धन्यवाद सर. लहानपणापासूनच माणसाला इतिहासाचं आकर्षण असतं. एखाद्या ऐतिहासिक वास्तूला एखाद्या महापुरुषाच्या किंवा जातीधर्माच्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा सामाजिक बदलामध्ये याची काय भूमिका असते हा नवा विचार आपल्यामुळे आम्हाला आज मिळाला. इतिहासातील वास्तूंचा, घटनांचा कौतुकाच्या पुढे जाऊन आता आपण काय करू शकतो हा विचार नक्कीच नव्या पिढीला प्रेरणा देईल. लहान मुलांच्या मनात इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याची आवश्यकता आणि मार्ग आपण सांगितलेत. वारसा स्थळांचे डिजिटल स्वरूप करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहोचवायचे. ऐतिहासिक वारसा स्थळांविषयी एक नवा दृष्टिकोन आज आम्हाला मिळाला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. संवादात पुढील विषय आहे OTT माध्यमांवर सेन्सॉरशिप हवी की नको. या विषयावर बोलणार आहेत आदरणीय अपर्णाताई मोहिले. जर तुम्ही चित्रपट प्रेमी असाल आणि 1978 ते 83 या दरम्यान सेंट्रल फिल्म सेन्सॉर बोर्डाने दाखविण्यास पास केलेले चित्रपट तुम्ही पाहिले असतील, तर चित्रपट प्रमाणपत्राच्या अपर्णा मोहिले या देवनागरीत केलेल्या सहीशी तुमची ओळख अगोदरच झाली असेल. अपर्णाताई फिल्म सेन्सॉर बोर्डामध्ये 5 वर्ष कार्यरत होत्या. त्यांनी अध्यक्ष म्हणूनही बोर्डाचे काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांचे विविध विषयांवरील लेखनही झळकले आहे. संसार आणि सेन्सॉर आणि त्रिदल ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अपर्णाताई, या परिसंवादात आपले मनापासून स्वागत. नमस्कार. मी अपर्णा मोहिले. विश्व मराठी परिषद आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे. आता जो नवीन खूप महत्त्वाचा विषय आहे की OTT माध्यमांवर सेन्सरशिप हवी की नको.
तर त्याच विषयावर थोडंसं मी बोलणार आहे. मी आपल्या फिल्म सेन्सर बोर्डामध्ये 5-5.5 वर्ष काम केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲक्टिंग चेअरमन पण होते, कार्यकारी अध्यक्ष सेन्सर बोर्डाची. त्याच्यामुळे माझा थोडासा अनुभव आणि जे काही मला ठाऊक आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. तर पहिल्यांदा असं आहे की 9 नोव्हेंबरला ही जी म्हणजे नोटिफिकेशन सरकारने इश्यू केलं, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त खरं म्हणजे एवढंच लिहिलं होतं की हा जो OTT आणि ती न्यूज वगैरे जी आहे OTTवरची, तर ती ही सेन्सरशिपच्याबद्दल काहीच नव्हतं, पण ती न्यूज आणि सिरियल्स वगैरे OTTचा जो आहे ते सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीकडून म्हणजे माहिती तंत्रज्ञान आणि ह्या मिनिस्ट्रीकडून त्यांनी ट्रान्सफर करून ती फक्त इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडे दिली. एवढं फक्त ती ऑर्डरमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर लगेच मग हाकाटी सुरू झाली की सेन्सर बोर्ड येणार का, सेन्सरशिप होणार का, आमच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर काही कर्ब येणार का, वगैरे वगैरे. तर तसं सेन्सरशिप हा नेहमीच सगळ्यांनी बऱ्यापैकी बदनाम केलेला विषय आहे. आपल्याला ठाऊक आहे की मी आपल्याला एक छोटीशी घरचा सेन्सर कसा असतो याच्याबद्दल 1 मिनिट सांगते आणि मग आपल्या सेन्सर बोर्डाकडे आणि सेन्सरशिपकडे वळते. तर आपण आता इथली इलेक्शन्स खूप बघितली आहेत. होतच असतात नाही का. आत्ताच आपल्याकडे यांची इलेक्शन झाली विधान परिषदेसाठी. तर अशाच एका सिनेटच्यासाठी इलेक्शनला एक अमेरिकन गृहस्थ उभे राहिले होते आणि ते आपला प्रचार करायचे. तर प्रचारामध्ये त्यांच्याबरोबर ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार करायचे. प्रचारामध्ये त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर आणि त्यांचा एक इलेक्शन एजंट असे 2 जण असायचे. तर व्हायचं असं की त्या गृहस्थांनी भाषण आपलं सुरू केलं की थोड्या वेळाने एक 10-15 मिनिटांनी त्यांच्याकडे एक चिठ्ठी यायची आणि त्याच्यावर 4च अक्षरं लिहिलेली असायची, KISS. KISS. कारण ह्या शब्दाचं जरा आपल्या सेन्सरशिपसाठी सुद्धा ट्रॅडिशनली बरंच महत्त्व होतं, म्हणून मी आपल्याला हा किस्सा सांगते आहे. तर असं खूपदा झाल्यावर तो इलेक्शन एजंट एकदा त्यांना म्हणाला की आपण जिंकणार की काय निवडणूक हे तर काही मला माहिती नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, मी आपल्या सुखी संसाराबद्दल आपलं अभिनंदन करतो. तर ते गृहस्थ म्हणाले, हो ठीक आहे माझा संसार तसा सुखी, पण तू म्हणतोस तसं त्याच्यात काही नव्हतं त्या चिठ्ठीमध्ये. ती चिठ्ठी आहे कीप इट शॉर्ट स्टुपिड. त्याचं KISS म्हणजे कीप इट शॉर्ट स्टुपिड. तर असं म्हटल्यावर म्हणजे साहजिकच एकदमच सीनमध्ये बदल होतो. आणि ती बायकोने केलेली सेन्सरशिप असते नवऱ्याची. तर बायको इतका चांगला सेन्सर मला वाटतं जगात कुठला दुसरा नाही. असं मी एक एक्स बायको म्हणजे माझे मिस्टर आता नाही आहेत यात म्हणून मी सांगते आपल्याला. आता सेन्सर बोर्डाच्याबद्दल म्हणायचं तर सेन्सर बोर्ड ही बऱ्यापैकी बदनाम संस्था आहे. माझे एक इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीमधले कलीग मला नेहमी म्हणायचे की तुमचं सेन्सर बोर्ड नाही आहे, सेन्शुअर बोर्ड आहे. कारण असं आहे की तुम्ही काहीही केलं, सेन्सर बोर्डाने काहीही केलं, एखादी फिल्म बॅन केली किंवा एखादी फिल्म पास केली, एखादा सीन कट केला किंवा एखादं दृश्य कट केलं, एखादी कविता एखादं काव्य म्हणजे अलाऊ केलं किंवा एखादं काव्य अलाऊ केलं नाही, काहीही त्यांनी केलं तरी त्याच्यावर नेहमी टीका होत असते. कुठला तरी भाग, कुठले तरी लोक, कुठले तरी म्हणजे कुठल्या प्रदेशातले, कुठल्या धर्माचे, कुठल्या जातीचे काय ते करतील ते काही सांगता येत नाही. तर अशा प्रकारची टीका नेहमीच त्यांची होत असते. आपले KA अब्बास आपले जे प्रसिद्ध चित्रपट निर्माते, तर त्यांनी ते तर ह्या म्हणजे सेन्सरच्या कात्रीची खूप भीती सगळ्यांना बसलेली असते. त्या सेन्सरच्या कात्रीच्याबद्दल ते सेन्सरच्या कात्रीची तुलना KA अब्बास हे न्हाव्याच्या कात्रीशी करायचे. कारण म्हणायचे की म्हणजे दोघींनीही चांगले वापर जर त्यांचा केला नाही तर रक्तपात होऊ शकतो. पण थोडंसं त्याच्यात मी बदल करून असं म्हणेन
की जर सेन्सरची कात्री कमी चालली तर जास्ती रक्तपात होतो, ह्या उलट न्हाव्याची कात्री जर जास्ती चालली तर रक्तपात होतो. आपले शांताराम बापू, आपले सुप्रसिद्ध दिग्दर्शक, ते नेहमी म्हणायचे की आपली सेन्सरशिप ही पंचकोनी आहे. पंचकोनी कशी आहे तर हिंदीला सबछूट, इंग्रजीला आणि बाकीच्या फॉरेन लँग्वेजेसना तर विचारायलाच नको, दाक्षिणात्यांच्यासाठी सुद्धा मोकळी ढाकळी, पण फक्त मराठीला मात्र अत्यंत कडक, असं त्यांचं त्यावेळेचं म्हणणं होतं. म्हणून तिला ते पंचकोनी म्हणायचे. आणखीन कोणीतरी तर सेन्सरशिपची तुलना म्हणजे अपेंडिक्सशी केली आहे, आंत्रपुच्छाशी केली आहे. म्हणजे ते जर काम जास्त कार्यशील झालं तर भयंकर, म्हणजे काय परिणाम होतात, म्हणजे अपेंडिसायटिस होतो वगैरे. आणि जर ते निरुपयोगी, म्हणजे ते निरुपयोगी असलं, त्यांनी जर आपलं काम केलं नाही तर ते अगदीच युजलेस, त्याचा काही उपयोगच नाही आहे, असं असतं. तर अशा प्रकारच्या अनेक तुलना या सेन्सर बोर्डाशी करण्यात आलेल्या आहेत. आणि मी जसं म्हटलं तसं, कारण आपला भारत एवढा मोठा देश आहे की सगळ्यांना काय आवडेल आणि काय पचेल, जे दाक्षिणात्यांना आवडतं ते कधीकधी काश्मीरमध्ये किंवा पंजाबमध्ये आवडणार नाही, जे गुजरातमध्ये चालतं ते कधीकधी म्हणजे मुंबईला किंवा महाराष्ट्रात चालणार नाही, किंवा बंगालमध्ये वेगळी थोडीशी कल्चर आहे. तर त्याच्यामुळे हे असं जे वेगवेगळ्या संस्कृतींचं इंद्रधनुष्य आहे, तर त्या इंद्रधनुष्यामुळे हा म्हणजे सेन्सरशिपचा प्रॉब्लेम आणखीनच मोठा होतो. आता सेन्सरशिप म्हणजे कसं काय कशासाठी होते आणि त्याचं हे मूळ उद्देश काय आहे. तर असं आहे की आपण विचार करा, आपल्या भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं, तर नाट्यशास्त्र हा मला वाटतं पहिला सेन्सरशिपवरचा लेख असावा. आणि कारण त्यांनी त्याच्यामध्ये बघा भारतीय संस्कृती आणि विशेषतः आपली जी आहे म्हणजे ग्रंथ वाङ्मय वगैरे यांच्यामध्ये इतकं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं की कल्हण बिल्हण वगैरे अनेक लोकांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत. आणि ते आपल्याला कधीकधी आतासुद्धा म्हणजे असं आश्चर्य वाटतं की ते कसे काय त्या काळात त्यांनी लिहिले आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केले वगैरे. पण असं असलं तरी जी व्हिज्युअल आर्ट आहे, जे दिसणारी व्हिज्युअल आर्ट जी आहे म्हणजे नाटक आहे ना, तर त्या नाटकामध्ये मात्र त्यांना आपल्या जुन्या पूर्वजांना निर्बंध घालावेसे वाटले. म्हणूनच भरताचं नाट्यशास्त्र आणि भरत हा म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल जी मीडियम असते, दृश्य श्राव्य माध्यम, त्यांचा परिणाम नेहमी खूप जास्ती होतो. आणि आपल्या भावनांना आव्हान देण्याची, भावनांचं उत्थान करण्याची त्यांची शक्ती खूप जास्ती असते. आणि त्याच्याचमुळे म्हणजे खोसलांनी म्हटलेलं आहे की तुम्ही त्या छोट्या सिनेमागृहामध्ये जेव्हा बसता, अर्थात आता आपल्याला जे बघायचं आहे ते त्या सिनेमागृहांच्याबद्दल नाही बघायचं, तुमच्या घरी तुम्ही जेव्हा ते खरं म्हणजे माझ्या मते हा प्रश्न आणखीन बिकट झाला आहे. तुमच्या घरच्या शांतीमध्ये तुम्ही एकटे किंवा दुकटे आपल्या फॅमिलीबरोबर बसून काही जे बघता आणि त्या बंद खोलीत तुमच्यावर जो परिणाम होतो आणि तो परिणाम तुम्ही पुन्हा पुन्हा करून घेऊ शकता. कारण आता आपल्या सिनेमाला आपण रोज जात नाही, कारण आपल्याला परवडत पण नाही आणि आपल्याला शक्यही नसतं. पण घरी आपण ते समजा एखादा कोणी असं म्हणजे त्याला काय म्हणतात मेंटल बॅलन्स वगैरे गेलेला जर मुलगा असेल, एखादा मुलगा किंवा माणूस, तर त्याने जर तोच भाग समजा त्याला एखादं OTT मधलं दृश्य वगैरे खूप आवडलं, म्हणजे व्हायलन्स त्याला आवडत असेल, क्रौर्य आवडत असेल, किंवा त्याला सौंदर्य किंवा म्हणजे ऑब्सिनिटी बिभत्सता आवडत असेल, तर तो पुन्हा पुन्हा तो बघू शकतो. म्हणजे त्याच्यावर तेवढा जास्ती परिणाम होऊ शकतो. म्हणजे ह्या दृष्टीने मला असं वाटतं की सेन्सरशिप ही OTTला हवीच असते. आता म्हणजे मी इंग्लंडमध्ये गेले होते, मी प्रतिनिधित्व केलं आपल्या सेन्सर बोर्डाचं, भारतीय सेन्सर बोर्डाचं. तर तिथे ती पहिली परिषद त्यांनी घेतली होती फिल्म सर्टिफिकेशन. ते सेन्सरशिप म्हणायला घाबरतात म्हणून फिल्म सर्टिफिकेशन. तर आपल्याही बोर्डाचं नाव आता फिल्म सर्टिफिकेशन बोर्डच झालेलं आहे. तर त्यांनी त्या फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड जगभराच्या त्यांची एक मीटिंग घेतली होती. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की कुचिन्स्की वगैरे म्हणून जे आपले सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांनी म्हटलं आहे की खास करून
हिंसा आणि ऑब्सिनिटी, बिभत्सता यांचं जर मिश्रण असलं तर त्याचे परिणाम विशेषतः तरुण पिढीवर फार भयंकर होतात. आणि हे कशामुळे सगळं आपण म्हणजे काय त्याचं बेसिस काय? बेसिस हे आहे की भारतीय संस्कृतीमध्ये खरं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे दिलेलं आहे. आपलं संविधान हे खरोखरच एक आदर्श संविधान आहे आणि त्या संविधानाने सगळ्यांना पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आणि ते 19 म्हणजे आर्टिकल 19 जे आहे म्हणजे आर्टिकल 19 जे आहे आपल्या संविधानाचं त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे कुठलंही अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा कुठलंही स्वातंत्र्य हे कधीच अनिर्बंध नसतं. नाहीतर त्याचा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला काही वाटेल तर तुम्ही केलं, एखाद्या वेळेला मला त्याचा त्रास होईल. तर म्हणूनच कुठलंही स्वातंत्र्य हे अनिर्बंध स्वातंत्र्य नसतं. आणि म्हणूनच मग याचं म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, तर्कसंगत निर्बंध हा विषय समोर आला. तर्कसंगत निर्बंधांमध्ये अनेक गोष्टी आहेत. तर्कसंगत निर्बंधाचं जी ही व्याख्या आहे आणि हे जे आहे प्रावधान हे सगळ्या मीडियाला म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या मीडियाला, मग त्याच्यात टी व्ही आला, मग त्याच्यात लेखन आलं, त्याच्यात पत्रकारिता आली, त्याच्यामध्ये नाटकं आली, सगळ्यांना लागू पडतं. फक्त इतकंच आहे की नाटकं किंवा चित्रपटांच्या बाबतीमध्ये हे प्री सेन्सरशिप आहे. म्हणजे प्रदर्शनापूर्वीची सेन्सरशिप ही चित्रपट माध्यमामध्ये असते. याउलट बाकीच्या माध्यमांना म्हणजे सेन्सरशिप नंतर समजा एखादं पुस्तक आता छापलं लोलिता वगैरे सारखं आणि मग ते तुम्हाला ते नंतर त्याच्यावर लोकांनी बॅन आणला कारण त्याच्यामध्ये काही वाईट परिणाम होतो त्याचा वगैरे किंवा तर ते नंतरची पोस्ट सेन्सरशिप असते. आणि फक्त आता म्हणजे प्रश्न एवढाच आहे की आता ही OTT माध्यमांवर आपण ही सेन्सरशिप लावावी का? तर मला असं वाटतं की खरोखरच असे फार कमी देश आहेत. आता पिक्चरची सेन्सरशिप जरी म्हटलं असे फार कमी देश आहेत की जिथे सेन्सरशिप नाही आहे. अगदी स्कॅन्डिनेव्हिया वगैरे सारखा एखाद दुसराच देश आहे. बाकीच्या देशांमध्ये उलटपक्षी मुलांना जे बघण्यासाठी सिनेमे असतात त्यांच्यावर खूप कडक सेन्सरशिप लावली जाते. एक छोटंसं उदाहरण सांगते मी आपल्याला की आम्ही नेहमी ते ह्याचं म्हणजे US मध्ये वगैरे जे तिथले पिक्चर्स यायचे त्यांचं सर्टिफिकेशन करताना त्यांनी काय त्याच्यात कॅटेगरी दिलेली आहे वगैरे सर्टिफिकेशनला ती जरा बघायचं कधी कधी पिक्चर बघण्याच्या आधी. तर व्हायचं असं एकदा असं झालं, एक सुंदर सिनेमा होता आणि त्याच्यात एका तरुण आणि तरुणीचं प्रेम दाखवलं होतं आणि छान अगदी सात्विक वाटला आम्हाला तो सिनेमा. सगळ्यांनी अगदी आम्ही त्याला U सर्टिफिकेट अगदी दिलं म्हणजे पूर्ण म्हणजे कमिटीने. पण खरं सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा ते बघितलं त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट त्या देशांनी तेव्हा पाहिलं की त्यांनी त्याला A सर्टिफिकेट दिलेलं होतं. कारण काय आहे US सर्टिफिकेट होतं, A सर्टिफिकेट दिलं होतं. कारण ते म्हणाले की त्याच्यामध्ये असं आहे की ते दोघंजणं क्लबामध्ये असतात, एका म्हणजे हॉटेलमध्ये असतात आणि हॉटेलमध्ये ते रात्रीचं जेवण बरोबर घेतात आणि त्याच्यानंतर मग दुसरा कट आणि दुसरा आहे तो आहे की तो जो सीन आहे तो आहे ब्रेकफास्टचा. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही लॉजिकली की त्या लोकांनी ते बरोबर राहिले आणि म्हणजे त्यांचं प्री मॅरिटल सेक्स विवाहपूर्व सेक्स त्यांचा झाला म्हणून त्यांनी त्याला एक सर्टिफिकेट दिलं, त्याला U सर्टिफिकेट अनरिस्ट्रिक्टेड दिलं नाही. म्हणजे अशा प्रकारची काळजी ही घ्यायला हवी असते. तर आता सांगायचं म्हणजे की सेन्सरशिप अत्यंत कठीण आहे आणि अर्थात आपल्याकडे सारखं आपल्या जजेसनी वगैरे असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फ्रीडम म्हणजे सृजनात्मक अभिव्यक्ती किंवा सृजनात्मक स्वातंत्र्य हे कुठेही त्याला हानी पोहोचायला नको. म्हणजे आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य असायला पाहिजे आणि त्यालाही उगीचच कमी करायला नको. म्हणूनच सेन्सरशिप असावी की नसावी याच्यापेक्षा माझ्या मते जे सेन्सरशिप करतात त्या ज्युरीज म्हणा किंवा त्या लोकांचं किती म्हणजे ते ह्याला कमिटेड आहेत म्हणजे कशाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला त्यांची किती कमिटमेंट आहे ह्याच्यावरून खरं म्हणजे हे ठरवायला हवं की जर काय आहे की कोणताही जो नवीन विचार असतो
कारण त्यांनी दुसरं आपल्या जजेसनी वगैरे असंही म्हटलं आहे की जी समाजाला रिस्पॉन्सिबल हवी ही जी आहे सेन्सरशिप आणि फिल्म्स वगैरे ते दे शुड बी रिस्पॉन्सिबल टू द सोशल चेंज, रिस्पॉन्सिव्ह टू द सोशल चेंज. तर आता असं त्याच्यामध्ये मजा अशा आहेत की आता ही जी सेन्सरशिप आहे ही कालाप्रमाणे बदलते. आणि त्याचप्रमाणे स्थलाप्रमाणे पण बदलते. तर कालाप्रमाणे बदलायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यानंतर विजयलक्ष्मी पंडितांवर एक डॉक्युमेंटरी फिल्म, विजयलक्ष्मी पंडित आणि नेहरू त्याच्यात बोलत असलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म्स डिव्हिजननी तयार केली. पण ती सेन्सर बोर्डाकडे गेल्यावर त्यांनी त्या फिल्मला पास करण्याचं नाकारलं. का बरं? तर त्याच्यामध्ये एक शॉट असा होता की ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू आणि ते बोलत होते, बाजूला बसले होते आणि विजयलक्ष्मी पंडितनी स्लीवलेस ब्लाऊज घातला होता म्हणून. आणि मग ही फिल्म जर आपल्या खेड्यांमध्ये गेली तर काय होणार, त्या लोकांना काय वाटेल असा विचार त्यांचा. आणि मग दुसरं असं हे म्हणजे कालबाह्य. आता जो कोणाही खेडूताला जरी आपण ही गोष्ट सांगितली तर त्याला हसायला येईल, आहे की नाही. त्याला आता ती कल्पना इतकी जुनी झाली आहे. त्याच्याचप्रमाणे दुसरी अशी की कालबाह्य आणि स्थलाचं असं आहे की आता इथं समजा आपण नवरा बायको चा विरह होतो आहे, म्हणजे ते स्टेशनवर नवरा गावाला जातो आहे तर स्टेशनवर बायको पोचवायला गेली आहे. तर लंडनला जर त्यांनी तिचं चुंबन घेतलं असतं त्यावेळेला तर काही लोकांना वाटलं नसतं. पण आपल्या पुण्या स्टेशनला जर कोणी असं जाऊन केलं तर नक्कीच त्याला लोकांना ते आवडणार नाही. तर ही कालसापेक्ष असते आणि स्थलसापेक्ष असते. तशीच त्याच्यामध्ये जजमेंटचा पण भाग असतो, म्हणजे व्यक्तिगत सब्जेक्टिव्हिटी असते. म्हणूनच सेन्सर बोर्डाचा ढाचा छोटासा आहे, पण बाकीचे सेन्सरशिप करणारे लोक आहेत ते अत्यंत उच्च जाणीवेचे आणि ज्यांना आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खूप बूज आहे, खूप महत्त्व आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्याचबरोबर समाजाचा कारण सेन्सरशिप नियम जरी आहेत, व्हॅल्यूज तर जे आपले जे अंतिम व्हॅल्यूज असतात, अंतिम तत्त्व त्यांच्याबद्दल तर आपल्याला म्हणजे ती कधी बदलत नाहीत, सत्य, अहिंसा वगैरे. परंतु बाकीचे जे असतात आपली रीतिरिवाज वगैरे तर ते बदलत असतात. म्हणून जसं एखाद्या याच्यामध्ये समाजाच्या मधला जो बदल आहे तर त्याचं चित्रण, कारण तो समाजाचा आरसा असतो. सेन्सर बोर्डाची जी व्हॅल्यू सिस्टम आहे ती समाजाचा आरसा आहे. म्हणून समाज जसा बदलतो तसं तिने बदलायलाच हवं आहे ना. आणि म्हणूनच समाजामध्ये जे बदल होतात ते ॲक्सेप्ट करण्याची आणि त्याप्रमाणे आपले नियम बदलण्याची ही जी आहे ही लवचिकता ही आपल्यामध्ये असायला पाहिजे. ही सेन्सर बोर्डाचे ज्या ज्युरी म्हणजे म्हणूनच सेन्सरशिप असावी की नसावी याला कदाचित उत्तर असं आहे की सेन्सरशिप असावी, पण ते करणारे लोक हे अशा लेव्हलचे हवे की ज्यांच्यावर कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर ते त्यांना ह्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बूज असायला हवी आणि त्याला त्याचं महत्त्व कळायला हवं. तर अशा प्रकारे ही सेन्सरशिप लागू झाली. तर काय कारण असं आहे की समाज व्यवस्था बदलते तर त्याच्यामध्ये प्रस्थापिताच्या विरुद्ध लिहिणारे पण अनेक लोक असतात आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप असतं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांना सुद्धा म्हणतात की त्या बड्या ज्ञान आल्या, तर ह्यांनी म्हटलं, कवी बींनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर नामे पहिला, त्या बड्या बंडव आल्या तर ज्ञानेश्वर नामे पहिला. तर प्रस्थापिताच्या विरुद्ध जसे आता आमच्याही काळामध्ये बघा आक्रोश वगैरे बरेच सिनेमे झाले, आक्रोश, अंकुर है ना, चक्र वगैरे. त्याच्यामध्ये काय होतं, पण प्रस्थापिताच्या विरुद्ध टीका असते, वास्तवाच्या विरुद्ध टीका असते. पण पण अल्टिमेटली म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट, त्याचा जो प्रभाव आहे हा टोटल इम्पॅक्ट बघायला पाहिजे. म्हणजे पूर्ण प्रभाव कसा असतो ते बघायला पाहिजे, छोटं छोटं नुसतं तुकड्याने नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी ह्यांनी आपली फुलनदेवीच्या वरची जी फिल्म होती तिच्या जजमेंटमध्ये न्यायमूर्तींनी पण हेच म्हटलं की त्याचं आहे त्याच्यामध्ये हिंसा आणि क्रौर्य आणि बिभत्सपणा वगैरे, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो असा आहे की त्या गोष्टींबद्दलची घृणा प्रेक्षकाच्या मनात निर्माण होते. म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो सकारात्मक, पॉझिटिव्ह हवा, समाजाला पुढे नेणारा हवा आणि
म्हणूनच म्हणजे असं जे आहे ते ते आपण स्वीकारायला हवं आणि त्याला अलाऊ करायला हवं. पण ह्याची गल्लत दुसरी नुसत्या म्हणजे गल्लाभरूपणासाठी किंवा आपल्या जास्ती पैसे कमावण्यासाठी म्हणजे हिंसा आणि याचं जे हिंसा आणि बिभत्सता किंवा लैंगिकता यांचं जे अनावश्यक प्रसारण आहे प्रदर्शन करण्यामध्ये आणि ह्या प्रस्थापितांच्या विरुद्धच्या बंडखोरीमध्ये ह्याच्यामध्ये फरक करणारे जे असतील करू शकतात ते असतील अशाच ज्युरीज असेच लोक ह्याचे सेन्सरशिपची जी काही यंत्रणा असेल त्याच्यावर असावेत. म्हणजे असे जर लोक असले तर खरोखरच म्हणजे देशाच्या प्रगतीला खूप मोठा म्हणजे त्याचा फायदा होणार आहे. तर एक मी छोटीशी गोष्ट सांगते आणि आता संपवते. एक आपल्याकडे पूर्वी जसे आपल्याला माहिती असतील टुरिंग टॉकीज असायच्या, तर टुरिंग टॉकीजमध्ये तिकीटही तेव्हा फार कमी असायचं, आताच्यासारखं नाही. तर एक माणूस रोज फिल्म बघायला जायचा तीच. तर अशा एक 10-20 वेळेला तो गेल्यानंतर मग त्याला त्या गेटवरचा जो माणूस होता त्याला राहवलं नाही. तो म्हणाला, बाबा ह्या फिल्ममध्ये काय असं आहे, तू रोज बघतो, 10-12 वेळेला बघितलंस. तो म्हणाला, नाही त्याच्यात असं आहे की एक सीन आहे त्याच्यामध्ये तिची नायिका आहे ती म्हणजे न्हायला बसली आहे आणि मग तेव्हा ती मध्ये न्हायला बसली आहे, कपडे वगैरे उतरायला सुरुवात करायचीच आहे, अजून करतेच आहे. तेवढ्यामध्ये एक ट्रेन येते मधूनच आणि धाड 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 आवाज करत निघून जाते. तर मी बघतो आहे की कधीतरी ती ट्रेन लेट होईल आणि मग मला तो सीन बघता येईल, पण कधीच ती ट्रेन लेट होत नाही. तर आता ही आपल्या भारतातल्या ट्रेन्स लेट होतात, भारतातल्या काय जगातल्या सगळीकडच्या ट्रेन्स लेट होतात, विमानं उशिरा जातात, बसेस उशिरा जातात. पण ती ट्रेन का वेळेवर येते याचं उत्तर आहे सेन्सर बोर्ड. आणि मला असं वाटतं की हा त्याचा रोल आपल्याला आवश्यकच मानावा लागेल. धन्यवाद. धन्यवाद अपर्णाताई. सेन्सॉरच्या कात्रीची सर्वांनाच भीती वाटते, तरीही सेन्सॉरशिप तितकीच महत्त्वाची. दृकश्राव्य माध्यमांची परिणामकारकता जास्त असते. हे माध्यम भावनेला हात घालते, त्यामुळे सेन्सॉरशिप OTTला हवीच असते. सृजनात्मक अभिव्यक्तीला कोठेही हानी पोहोचू नये ही देखील काळजी घ्यावी लागते. सेन्सॉरशिप हवी की नको यापेक्षा सेन्सॉर बोर्डावरच्या मंडळाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काय विचार आहेत हे महत्त्वाचे आहे. हा मूलभूत विचार आज आपण येथे मांडलात. आपण या परिसंवादात सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवर वक्त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांनी आपले मौलिक विचार या परिसंवादात मांडले त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.